राम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शुक्लां ब्रह्म विचार सार परमाद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं वेदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम्। आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले वरी वैसवू पाऊले श्री गुरूंचे। शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा। उपेक्षिता मज परिते लाज कोणासी तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळा। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद विषमानंदि वल्लभं। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्ये नमः। श्री गुरुभ्यो नमः। परम पवित्र अशा श्रावण महिन्यामध्ये आपला हा चालत आलेला नाद भागवतावर चिंतनाचा हा कार्यक्रम आहे। भगवंताच्या चरणातळील ऊर्ध्वरेखा झाला जनार्दनाचा एका असे असणारे प्रतिष्ठान निवासी शांती ब्रह्म संत श्री श्रेष्ठ एकनाथ महाराजांचा कृत असा असणारा हा वारकरी संप्रदायातील प्रस्थानत्रयी मधील हा नाद भागवत नावाचा ग्रंथ आहे। आणि या असणाऱ्या ग्रंथाचं चिंतन तुम्ही आम्ही पाहतोय। ग्रंथ कौस्तुभ श्री एकनाथी भागवत सार विचार निरूपण ज्ञानामृत श्रवण सोहळा याला असणारा आपण खामदिला भागवत अशा प्रकारचं नाव दिलेलं आहे। आणि असा असणारा हा सोहळा आपण या ठिकाणी करत आहोत। या असणाऱ्या सोहळ्यामध्ये चौथ्या दिवसाची असणारी सेवा माझ्याकडे आलेली आहे। सेवेकरता चौथ्या दिवसाच्या माझ्या वाटेला आलेला असणारा हा अध्याय चौथ्या क्रमांकाचा नाद भागवतातील आहे। या ठिकाणी आजची असणारी ही सेवा माझ्याकडे ज्यांच्यामुळे आलेली आहे असे असणारे या कार्यक्रमाचे असणाऱ्या सेवेचे आयोजक श्री हरिभक्त परायण गुरुवर्य योगीराज महाराज पैठणकर नाथांचे 14वे वंशज महाराज असतील। श्री हरिभक्त परायण बाळासाहेब महाराज खरमाळे असतील। श्री हरिभक्त परायण संतोष महाराज पायगुडे असतील। श्री हरिभक्त परायण शेखर महाराज जांभूळकर असतील। या सर्व असणाऱ्या विद्वज्जनांच्या वतीनं माझ्याकडे असणारी ही सेवा आलेली आहे। सर्व असणारे गुरुवर्य श्री परमपूज्य आदरणीय नामदेवजी बाबा ढोळे चारठाणकर बाबांच्या आशीर्वादाने तसेच परमहंस परिव्राजकाचार्य यतींद्र तिलक असे असणारे स्वामी भारतानंदजी गिरी होळ श्री क्षेत्र संस्थान महाराजांच्याही चरणी नतमस्तक होतो। सर्व गुरुवर्यांच्या वारकरी शिक्षण संस्थेच्या चरणी नतमस्तक होतो आणि या असणाऱ्या सेवेला मी प्रारंभ करतो। सेवेला असणाऱ्या सुरुवात नाथराया नमनानं करतायत। ओम नमो श्री गुरु शिव शिवा नमने जीवत्व जीवा नुरविशी श्री तेथे देह भावा कैसे निरिघावा होईल। अध्यायाच्या प्रारंभी नाथराया ओम नमो श्री गुरु शिव शिवा भगवान शंकर जे श्री गुरु रूप आहेत अशा भगवान शंकरांना नमस्कार करतायत। ते भगवान शंकर काय करतात, या जीवाच्या असणाऱ्या नमनानं संतुष्ट होऊन त्या जीवाचे जीवत्व भगवान शंकर असणारे राहू देत नाहीयेत। जिथं जीवत्व राहून देत नाही तिथं देहभावाचा प्रश्नच नाहीये। कैसे निरिघावा होईल, देहभाव येईल का? मी देह हा भाव त्या ठिकाणी येणार नाहीये असे असणारे नाथराया भगवंताला प्रार्थना करत असताना म्हणतात, ही देवा मी हा जो ग्रंथ करतोय, हे जे असणारा मी बोलतोय, बोलत असताना करत असताना खरं मी बोलतोय असं नाहीये, कारण की मला बोलवून घेणारा तो भगवान परमात्मा आहे। नाथांनी सुंदर अशा प्रकारे दृष्टांत दिला। नाथराया म्हणतायत
शंख मधुर ध्वनी गाजे, तो वाजवी त्याचे निवाजे, तेवी म्या जे जे बोलीजे ते ते बोलणे साजे तुझेनी. सुंदर असा असणारा मोठा शंख आहे, पण शंख वाजवल्याच्या नंतर शंख वाजवणारा कोणीतरी असतो. तद्वत असणारा नाथराया म्हणतात मी म्हणजे शंख आहे, मला वाजवणारा, माझ्याकडून असणारी ही कथा बोलून घेणारा कोणीतरी वेगळा आहे, तो भगवान परमात्मा आहे. अशा असणाऱ्या भगवान परमात्म्याला नमस्कार करतोय. किंवा जगद्गुरु तुकोबारा सुंदर सांगतात, आपुल्या बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची, साळुंकी मंजूळ बोलत सेवानी, बोलविता धनी वेगळा तो. साळुंकी बोलायला बोलते, दिसतंय काय मोड असणारा आवाज आहे, पण त्या असणाऱ्या साळुंकीला बोलवणारा भगवान परमात्मा हा वेगळा आहे. तो भगवान परमात्मा सर्वांना असणारं बोलावून घेतो, सगळ्यांकडून बोलावून घेतो. आणि नाथ तेच सांगतायत, शंखाला वाजवणारा कोणीतरी असतो, तर माझ्याकडून हा ग्रंथ बदवून घेणारा कोणीतरी आहे, असं नाथराया म्हणतात. पुन्हा नाथ पुढे बोलत असताना म्हणतात, माझे शरीर जे चळे ते तुझेनी अंगिके मिळे, कर्मे निपदती सकळे सत्ता बळे तुझेनी. माझं जे हे शरीर जे चलतंय हे असणारं भगवंता हे तुझ्या सत्तेनं चलतंय. देवाच्या सत्तेशिवाय आपण काहीच करू शकत नाहीये. आपण जे खातोय, आपण खाल्ल्याच्या नंतर असणारं जो स्वाद आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होतो, देवाच्या सत्तेशिवाय स्वाद कळत नाहीये, देवाशिवाय काहीच कळत नाही. जगद्गुरु तुकोबारा सुंदर वर्णन करतात, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नको. आपल्याला असणारं त्या ठिकाणी सर्व दाखवणारा, ऐकवणारा तो भगवान परमात्मा आहे. दिले इंद्रिय हातपाय कान इत्यादी सर्व श्रुत असे प्रमाण आहेत. किंवा भगवान स्वतः गीतेमध्ये सांगताना वर्णन करतात, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठते, भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. भगवान म्हणतात हे सर्व असणारे हे जे लोक आहेत हे माझ्या सत्तेने चालत आहेत. बघा, हा पिंडही असणारा भगवंताच्या सत्तेने चालतो आणि हे संपूर्ण ब्रह्मांडही भगवंताच्या सत्तेने चालतं. पिंडाच्या संदर्भात बोलत असताना ईश्वर सर्वभूतानां श्लोक गीतेचा आपण पाहिला, जगद्गुरु तुकोबारायांचं प्रमाणही पाहिलं, देखवी ऐकवी एक नारायण. तेच असणाऱ्या या ब्रह्मांडाच्या बाबतीत सांगत असताना भगवान 9व्या अध्यायामध्ये वर्णन करतात, गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभुव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. असे ते भगवान परमात्मा ते माझ्याकडून बोलवून घेतात, माझ्याकडून असणारं ऐकवून घेतात, सर्व कार्य माझ्याकडून करून घेतात. ही नाथांची दीनता आहे, नाथांची ही दीनता आहे. नाथ असणाऱ्या ठिकाणी स्वतःकडे कमीपणा घेत आहेत, करतेपणा स्वतःकडे घेत नाहीत. वास्तविक पाहता आपण कर्म करतच नाही, तर मी करतो असं म्हणण्याचा काय अधिकार आहे आपल्याला. माऊली सुंदर वर्णन करतात, प्रकृती करी कर्मे ती मी केली म्हणे भ्रमे. प्रकृती कर्म करते ना, आपण म्हणतो असणारं मी कर्म करतोय, नाथ म्हणतात हे मी करत नाही. एवढं मोठं असणारं 40-45,000 ओव्याचं असणारं रामायण नाथांनी केलं. एवढं मोठं रामायण करून सुद्धा नाथ म्हणतात मी काय नाही केलं, प्रभू रामचंद्रांनी माझ्याकडून करून घेतलं. याही ग्रंथाला या ठिकाणी म्हणतात नाथराया, भगवंत माझ्याकडून हे संपूर्ण करून घेतो. कशा प्रकारे नाथांनी सुंदर अशा प्रकारे ओवी दिलेली आहे. माझे करुणे खांबसूत्र तू झालाशी सूत्रधार, हारोनिया निज सूत्र करमे विचित्र करवेशी. कळसूत्री बाहुली मला केलेला आहे आणि तू जसा नाचवतोस तशा प्रकारे मी नाचतोय, असं नाथराया भगवंताला म्हणतात. अशा प्रकारे भगवंताला नमन केल्याच्या नंतर, भगवंताला स्तुती केल्याच्या नंतर ऐकणारे श्रोते मंडळी म्हटले, महाराज बराच वेळ झालं तुम्ही परिहार देतायत, बराच वेळ झालं परिहार सांगतायत, कुठपर्यंत परिहार द्यायचा, मूळ मुद्द्यावर या ना, मूळ कथेवर असणार या ना. असं ज्यावेळेस नाथांना म्हटले त्यावेळेस नाथ सांगतायत, येथे तृतीय अध्यायाचे अंती निरूपिता तांत्रिक भक्ती, भजावे आवडेल ते मूर्ती, रायासी तदर्थे प्रश्न स्फुरला. तिसऱ्या अध्यायाच्या शेवटी असणार अविर्होत्र नावाचे नारायण, ते नारायण असणार वैदिक आणि तांत्रिक विधीचं निरूपण राजा जनकाला करता येते. आणि ते निरूपण ऐकल्याच्या नंतर राजाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालाय. काय प्रश्न राजाचा आहे? नाथरायांच्या ओवीच्या भाषेमध्ये आपण पाहू काय असणारा नाथांचा त्या ठिकाणी राजा निमीचा, राजा जनकाचा तो प्रश्न आहे. ऐका. देवो एकची त्रिजगती, त्याच्या किती अवतार मूर्ती, जन्म कर्म अनेक व्यक्ती, हे चिमुनी प्रती पुसतू. देव एकच आहे, तो भगवान परमात्मा एक आहे,
मग असा असणारा एक भगवान परमात्मा, मग त्याच्या असणारे अवतार किती आहेत, त्याच्या अनेक मूर्ती किती आहेत, त्याचे गुण किती आहेत, त्याचे नाम किती आहेत, त्याचे असणारे जन्म कशा प्रकारे आहे, अशा प्रकारचा प्रश्न केला. देव एकच. श्रुती माता ही सुंदर वर्णन करते. एको देव सर्व भूतेषु गूढः. श्रुती माता ही सुंदर वर्णन करते. एकच देव आहे. आणि मग त्या एकालाच असणार भरपूर व्हावं वाटलं. नंतर असणारा त्या ठिकाणी सुंदर असा कथाभाग श्रुती मातेमध्ये किंवा अन्य ग्रंथामध्ये पुराणामध्येही आपल्या आलेला आहे. तो भगवान परमात्मा कसा आहे, नाथराजा म्हणतात. निमिराजा असणारं वर्णन करताय की तो देव कसा आहे. तो अजन्मा परी जन्म धरी. देवाला असणारे जन्म नाही, देव जन्माला येत नाही. पण म्हटले तो अजन्म असून तो जन्म कशा प्रकारे धारण करतो. तो अकर्म आहे, कर्म नाही लागत नाही, कर्म करत नाहीये, करतेपणा नाहीये, पण कर्म तर करतो. विदेही आहे, देह कसा धारण करतो आणि देह धारण करतो तर त्याला विदेही कसं म्हणायचं. मग असा तो भगवान परमात्मा जो असणारा अजन्म आहे पण जन्म धारण करतो, कर्म करत नाही पण कर्म करतो, विदेही आहे, देह धारण करतो. हे संसारामधील असणारे हे जे स्वधर्म, हे जे संसारामध्ये स्वधर्म पालना करता भगवान परमात्मा येतोय ना, तर तो कसा येतो, कशा पद्धतीने येतो, त्याची अवतार किती. वास्तविक पाहता गीता ही वर्णन करताना म्हणते भगवान कसा आहे. अजोपि सन्निवे आत्मा भूतानाम ईश्वरोपि सम प्रकृतीम स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया. भगवान वर्णन करतात गीतेमध्ये. हे असणारं मायेच्या द्वारे भगवान परमात्मा करतो. असो राजा पुन्हा प्रश्न करतोय, जे का अतीत अनागत वर्तमान जे प्रस्तुत ते अवतार समस्त इत्थंभूत सांगावे. हे नारायणा, माझा तुम्हाला प्रश्न आहे. जे आतापर्यंत अतीत पाठीमागे जे अवतार भगवंताचे होऊन गेलेले आहेत, पुन्हा असणार अनागत, अन म्हणजे नाही, आगत म्हणजे आलेले, जे अवतार अजून झालेले नाहीयेत, व्हायचे राहिलेले आहेत, तेही असणारे अवतार कशा प्रकारे होतील काय त्याचंही चिंतन मला सांगा. वर्तमान जे प्रस्तुत आणि सध्याच्या काळामध्ये त्या भगवंताचा कोणता अवतार सध्या असणारा या ठिकाणी उपलब्ध आहे, या पृथ्वी तलावर आहे, हेही मला तुम्ही सांगा. असा प्रश्न त्या ठिकाणी राजा करत आहे. राजाचा तो प्रश्न ऐकल्याच्या नंतर 9 नारायण होते बरं का. हेच 9 नारायण नवनाथ झाले. अशा प्रकारचाही कथाभाग आपल्याला नवनाथ ग्रंथामध्येही पाहायला भेटतो. श्रीमद भागवतामध्येही त्याचं चिंतन आलेलं आहे. मग हे जे 9 नारायण आहेत त्या असणाऱ्या नारायणापैकी अविर्होत्र नारायणानं पाठीमाग वैदिक आणि तांत्रिक विधी मार्गाचं निरूपण करत असताना अविर्होत्र नारायणानं ते चिंतन केलं. हा प्रश्न विचारल्याच्या नंतर द्रुमिल नावाचे नारायण ते असणारे समोर आले आणि द्रुमिल नावाचे असणारे जे नारायण येतात त्यांना जयंती नंदन. आपल्या या ठिकाणी जी पोस्ट तयार केलेली आहे त्यावर लिहिलेलं आहे निमिजायंत संवाद. कदाचित एखाद वेळेस असणारं लक्षात येईल न येईल. निमिजायंत म्हणजे काय. जयंतीचे पुत्र असल्यामुळं व्याकरणाच्या दृष्टीनं अपत्य अधिकाराच्या येणं त्या ठिकाणी जयंतीचे पुत्र असल्यामुळे जायंत असा असणारा शब्द तो झालेला आहे. म्हणजे जयंती नंदन जयंती पुत्र असे असणारे हे नवनारायण आणि राजा निमी यांचा हा जो संवाद आहे त्या संवादाचं चिंतन आपण पाहतो. मग असे असणारे हे द्रुमिल नावाचे नारायण जयंती नंदन सांगू लागलेले आहेत. ऐक राजा मी तुला सांगतो म्हटले. त्या अनंताची गुण समृद्धी गणू म्हणे तो बालबुद्धी जैविका आकाशाची वृद्धी मुंगे त्रिशुद्धी न करवे माप. तर भगवान परमात्मा अनंत आहे. हरी अनंत, हरी कथा अनंत. अशा प्रकारचं ही चिंतन आपल्याला हिंदी वाङ्मयामध्ये पाहायला भेटतं. नाथराया उदाहरण देत असताना सुंदर उदाहरण देतात. मुंगी आहे मुंगी. त्या मुंगीला आकाशाची लांबी रुंदी कळेल का. तिला तिची लांबी रुंदी कधी कळणार नाही. किंवा असणारे नाथराया म्हणतात एक असणारा मीठ आहे. मीठ म्हणलं आता मी काय करतो जातून समुद्राचं पाणीच मोजतो. मिठाला समुद्राचं पाणी मोजता येईल का. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात नो हे सारिता निराळे लवण मेळविता जळे. किंवा विश्वमाऊली ज्ञानोबाराय सुंदर एका पद्धतीनं वर्णन करतात ज्ञानेश्वरीमध्ये. का लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरे होयची ना माघारे परती जैशी. म्हणजे मोठी असणारी मिठाची हत्ती केली आणि ती असणारी त्या ठिकाणी हत्ती म्हणा समुद्रामध्ये आंघोळीला नेला. वापस येईल का तो हत्ती. वापस येणार नाहीये. म्हणजे थोडक्यात मला सांगायचा मुद्दा हा आहे मिठाला जशी समुद्राची असणारी खोली रुंदी कळू शकत नाहीये
कारण की मीठ त्याची खोली रुंदी पाहायला गेल्याच्या नंतर मीठ हे जलरूप होऊन जातं, तसं जो भगवंताला पाहण्याकरता जातो तो भगवत रूपच होऊन जातो. हा याच्या पाठीमागील भाव आहे. जगद्गुरु तुकोबाराय सुंदर वर्णन करा. देव पहावया गेलो, भगवंताला पाहण्याकरता मी गेलो, पण देवाची होऊन ठेलो, मी देवच झालो. हा नाथांचा सांगण्याचा या पाठीमागील असणारा भाव आहे. त्याचे असणारे गुण वर्णन करता येत नाही. महिम्नकार सुंदर वर्णन करतात. शीतगिरी समं स्यात् कज्जलं सिंधु पात्रे सुरतरुवर शाखा लेखणी पत्रमुर्वी लिखति अधिगृहीत्वा शारदा सर्वकालं तदपि तव गुणाना मीश पारं न याती. कोणालाच कळत नाही, वेदाला कळत नाही. वेदासी कानडा श्रुतीसी कानडा जो असे व्यापला सर्वाघटी. किंवा नाथायांनीच पुढे वर्णन करत असताना सांगितलं शेषाला सुद्धा याचा महिमा कळत नाहीये. तोही अंथरुणा तळवटी दडे अशा प्रकारचं चिंतन पाहायला भेटतं, त्यालाही जमत नाहीये. किंवा सुंदर संत वाङ्मयामध्ये प्रमाण आलेला आहे ना, पुसू नका काही वेदासी बाई कळलेची नाही शेष शिनला झाल्या द्विसहस्त्र जीवा देव का हो विटेवरी उभा. भगवान परमात्मा विटेवर का उभा आहे, त्या देवाचं स्वरूप अजून शेषालाही कळालेलं नाही. असा असणारा तो भगवान परमात्मा, त्याच्या स्वरूपाचं काय वर्णन सांगू, अशा प्रकारे बोलता येतं. आणि सांगत असताना नारायण सांगू, त्या ठिकाणी दुर्मिळ नारायण सांगू लागलेले, राजा ऐक, भगवंताच्या पुरुष अवताराची कथा मी तुला आता सांगतोय, तू असणार श्रवण कर. नारायणाला असणाऱ्या आत्मशक्तीनं त्या ठिकाणी पंचमहाभूत निर्माण केली आहेत. पंचमहाभूत निर्माण करून ब्रह्मांड रूप अशा असणाऱ्या नगराची रचना केलेली आहे. आणि आपल्या ते हे ब्रह्मांड जे आहे, विराट पुरुषाचं शरीर या ब्रह्मांडाला म्हटलेलं आहे बरं का. जो विराट पुरुष आहे त्याचं शरीर असणार हे ब्रह्मांड आहे. आणि असा असणार त्या ठिकाणी त्या ब्रह्मांडामध्ये, त्या ब्रह्मांड रूपी शरीरामध्ये नारायणानं असणार आपल्या आभास रूप अंशानं त्या ठिकाणी प्रवेश केला. आणि प्रवेश केल्याच्या नंतर त्या ठिकाणी जो प्रगट झाला त्याला पुरुष हे नाव प्राप्त झाले. या ब्रह्मांड रूपी शरीरामध्ये नारायणानं आभास रूप अंशाने त्या ठिकाणी प्रगट झाला, म्हणून त्याला पुरुष हे नाव या ठिकाणी आलेलं आहे. पुरुष का म्हणायचं, पुरी शयनात वा पुरुष, व्याकरण शास्त्रकार सांगतात. त्या पुरीमध्ये तो राहतो, शयन करतो, म्हणून त्याला असणारं काय म्हणायचं, पुरुष असं म्हणायचं. असा हा पुरुष अवतार भगवंताने ग्रहण केलेला आहे. आणि पुढे आता त्या पुरुषाचे 2 श्लोकामध्ये त्या पुरुषाचे गुण सांगतायत. तो पुरुष कसा आहे, त्या पुरुषानं पुढे कसं काय केलं ते आपल्याला दुर्मिळ नारायण पुढे सांगतायत. ऐका. ब्रह्मादिक तनुधारे त्यांच्या ज्ञान कर्मेंद्रियाची थोरी ज्याचे इंद्रिय विकारी निज व्यापारी वर्तते. ब्रह्मादिक असणारे हे जे देव आहेत, ज्याच्या इंद्रियानं समष्टी व्यष्टी जीवांची असणारी ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय हे सगळे असणारे ज्याच्यामुळे चालतायत. जो जगाच्या नेत्राचा नेत्र आहे, कानाचा कान आहे, घ्राणाचा घ्राण भगवान परमात्मा आहे, तो पुरुष अवतार, तो भगवंत. काही काहींना मोठमोठाली नाका असतात बरं का, भलं मोठं नाक असतं. मला कोणाला नाव ठेवायचं नाही, पण उदाहरण देतो. नाक मोठा असतंय पण त्या नाकानं वास सुगंध दुर्गंधच कळत नाही, कारण की आतली सत्ता भगवंतानं काढून घेतली. मोठमोठाले कान असतात पण ऐकूच येत नाहीये, कारण की जो श्रवण असा असणारा भगवान परमात्मा ती सत्ता काढून घेतल्यामुळे ऐकू येत. डोळे चांगले मोठमोठाले टपोरी डोळे आहेत, हरणासारखे मोठमोठाले डोळे आहेत, पण दिसतच नाही. सत्ता भगवंतानी काढून घेतली. हे सगळी सत्ता जर त्यांनी काढून घेतली ना, या शरीरामधील जर शिव निघून गेला तर खाली शिव राहत. म्हणून असा असणाऱ्या या शरीरामध्ये ज्या ज्या क्रिया होतात, जे जे क्रिया आपण करतो त्या सर्व भगवान परमात्मा करून देणार आहे. पुन्हा वर्णन करत असताना नाथराया वर्णन करतात. रजतम सत्वादी गुणयुक्त उत्पत्ती स्थिती प्रलयात मुळी आदी करता भगवंत जाणतो निश्चित पुरुष अवतार. त्याच असणाऱ्या भगवंताच्या रजोगुणाने असणाऱ्या जगदुत्पत्ती करता ब्रह्मा हे नाव असणारं धारण केलं. पुढे सृष्टीच्या पालना करता विष्णू नाव धारण केलं. आणि या सृष्टीच्या संहार करता शंकर हे नाव त्यांनी धारण केलेलं आहे. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण या तिन्ही गुणाचा अंगीकार करून हे केलेला आहे. सत्वगुणाच्या असणाऱ्या अंशापासून भगवान विष्णू आहेत.
ब्रह्मदेव आहेत, रजोगुणाचा अंश त्या ठिकाणी असणारे भगवान विष्णू आहेत आणि तमोगुणाचा अंश भगवान शंकर आहेत. अशा असणाऱ्या भगवंताने या गुणाच्या असणारा अंगीकार करून हे सर्व केलेलं आहे. सत्वगुणाचे विष्णू, रजोगुणाचे ब्रह्मदेव, तमोगुणाचे शंकर, क्षमस्व. आणि अशा प्रकारे असणारं ह्या तिन्ही रूपानं तो भगवान परमात्मा नटलेला आहे. हे संपूर्ण जे केलंय ब्रह्मरूपानं निर्माण करायचं, विष्णू रूपानं त्याचं पालन करायचं, शंकर रूपानं त्याचा संहार करायचा, हे त्या भगवंताचं असणारं कर्तव्य करतो. सृजी पाळी संहारी अशा प्रकारे ज्ञानेश्वरीमध्ये ही चिंतन आलेलं आहे. तो भगवान परमात्मा हे कशा प्रकारे कार्य करतो. एखादा शेतकरी आहे, शेतकरी काय करतो, सुरुवातीला असणारं त्या ठिकाणी गहू पेरतो. गहू पेरल्याच्या नंतर त्या ठिकाणी गहू पेरणं म्हणजे ब्रह्मदेवाच्या भूमिकेमध्ये तो असतो. नंतर तो त्या गव्हाचं भरण पोषण करतो, दारे धर काही कर, पाणी वगैरे दी त्या गव्हाला. तो विष्णूच्या स्थितीमध्ये असतो. आणि नंतर तो परिपक्व झाल्याच्या नंतर त्यालाच तो काय करतो, काढून घेतो. एकच पुरुष या तीन क्रिया करतो. तद्वत एकच तो पुरुष अवतार या तीन क्रिया, या तीन गुणांचा अंगीकार करून करतो, असं चिंतन नाथ भागवतामध्ये नाथाया सांगताय. पुढे बोलत असताना नारायण म्हणतात, ऐका, मी आता तुम्हाला भगवंताच्या पुढील नरनारायण नावाच्या अवताराची कथा सांगतो. दक्ष कन्या मूर्ती, त्या असणाऱ्या मूर्ती मातेचं लग्न धर्माबरोबर झालं आणि त्या धर्मापासून भगवंताने अवतार धारण केलेला आहे. एकच भगवान परमात्मा दोन रूपाने विनटला, त्यांनाच नरनारायण असं म्हणतात. प्रश्न केला, नरनारायण कुठं राहतात? तर नरनारायण हे असणारे बद्रिकाश्रमामध्ये राहतात. अनेक असणारे ऋषी महर्षी त्यांच्या असणाऱ्या सेवेला आहेत आणि असे असणारे हे ऋषी महर्षी त्यांची त्या ठिकाणी सेवा करतायत. पण कशा करतायत, कशा करता असणारी सेवा करतायत? त्याचं कारण असणारे सांगतायत की आपल्या स्वस्वरूपाचं असणारं ज्ञान करून घ्यायचं, त्याच्याकरता सेवाच करावं लागते. माऊलींनीही वर्णन केलं, गीतेमध्येही वर्णन केलेलं आहे. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, हे तर सेवा हा दार म्हणतात. त्याच प्रकारची नाथ ही सांगतात कशा करता सेवा करतात. जे स्वरूप लक्षे ना जणी ते विशद करून दे वचनी, तेचे अनुग्रहे करुणी अनुभवा आणि तत्काळ. जे असणारं स्वरूप कोणाला कळत नाहीये, ज्या असणाऱ्या व्यक्तीला सर्वांना स्वस्वरूपाचं ज्ञान आहे, त्या असणाऱ्या स्वस्वरूपाचं ज्ञान हे नरनारायण करून देतात. स्वस्वरूपाचं ज्ञान करून देतात, सांगतायत. पण कशाने सांगतायत? वचनानेही सांगतात आणि अनुभवही करून देतात. बरेच लोक आहेत फक्त तोंडाने बडबड करून हे असंय ते असंय असं सांगतात, पण अनुभव नसतो. या नरनारायणांना सांगतातही आणि अनुभवही आहे आणि स्वतः त्याचा लाभ करून देतात. वेगळ्या पद्धतीने निळोपारा वर्णन करताना सांगतात, वचनेची त्यांच्या होय महालाभ करी पद्मनाभ कृपा दृष्टी. त्यांची सेवा जर केली तर त्यांच्या असणारा कोणता शब्द कधी काय निघेल आणि त्याच्यामधून काय प्राप्त होईल सांगता येत नाही. सुभाषितकार सुंदर वर्णन करतात, परिचर्तव्या हा संतो यद्यपि कथयन्ति नो सदुपदेशम यास्तेषां स्वैरकथास्ता एव भवन्ति शास्त्राणी. सुभाषितकार सांगतात, त्या महात्म्यांची सेवा जर करायला लागलं तर कधी कोणता शब्द निघेल आणि कोणत्या शब्दानं आपलं कल्याण होईल सांगता येत नाही, कोणत्या शब्दानं स्वस्वरूपाचं ज्ञान होईल सांगता येत नाही. आणि ते ज्ञान असणारे करून देण्याकरता ते असणारे तत्पर आहेत. त्यांच्याकडे जे आले त्यांची जे सेवा करतात त्यांना अनुभवा आणि तत्काळ साक्षात्कार त्यांना करून देतात, अनुभवाला आणून देतात. काही गोष्टी नुसत्या बोलण्यात असतात. अस्ति ब्रह्मेति चेद्वेद, काय अस्ति ब्रह्मेति चेद्वेद पंचदशिकार वर्णन करतात. ब्रह्म आहे, ब्रह्म भासतय, पण त्या ठिकाणी असणारे हे जे ज्ञान आहे हे ज्ञान कमी, हे परोक्ष ज्ञान. अहम ब्रह्मेति चेद्वेद, साक्षात्कार सौच्यते पंचदशिकार वर्णन करतात. आणि हा साक्षात्कार करून देण्याचा असणार त्या ठिकाणी काम या ठिकाणी या संत महात्मे म्हणजे हे असणारे नरनारायण या ठिकाणी करत आहेत. बद्रिका आश्रमामध्ये थांबलेले आहेत, तप करत आहेत. तप करत असताना त्या ठिकाणी इंद्राला वाटलं भरपूर तप करतायत, न जाणो कदाचित असणार तप करून हे काय करतात म्हटले की माझं हे इंद्राचं जे सिंहासन आहे हे हडप करायच्या तर मागं नाहीत ना, माझं सिंहासन तर घेणार नाहीयेत ना. अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्याला वाटायला लागलेले, इंद्राला भीती वाटायला लागलेली. काय करावं विचार करतोय आणि विचार करत असताना त्या ठिकाणी मग त्यांनी असणारं काम क्रोध वसंत
इत्यादी असणारे अप्सरा इत्यादी नारायणाकडे पाठवलेले आहेत. अनेक प्रयत्न केले महाराज, अनेक प्रयत्न. अप्सरा, काम, क्रोध, वसंत ऋतू यांनी असणाऱ्या नारायणांना, नरनारायणांना बोलवण्याचे अनेक प्रयत्न केलेले आहेत. पण ते असणारे प्रयत्न त्या ठिकाणी कामी आले नाही, निराश होऊन वापस जाऊ लागलेले आहेत. त्यावेळेस असणारे त्या ठिकाणी नारायणांनी त्यांची गती कुंठित केली. नारायणांनी असणाऱ्या त्या ठिकाणी त्यांना थांबवलेलं आहे. थांबले आणि थांबल्याच्या नंतर वाईट वाटलेलं आहे, काय करावं सुचत नाहीये. यांच्यावर आपला प्रभाव करायचा प्रयत्न केला पण प्रभाव झालेला नाहीये. लक्षात घ्या, एवढी सगळी गोष्ट झाली, तपभंग करण्याकरता असणारे हे काम क्रोधादी आलेले आहेत. पण नर नारायण नावाच्या महर्षींचं तपभंग झालेलं नाही, शांत असे असणारे होते. बघा, नाथरायांनी नरनारायणाच्या शांतीचं वर्णन करत असताना वर्णन केले. अपकार्यावरी जो कोपला तो तत्काळ कोपे नागविला, अपकार्या ज्याने उपकार केला तोच दादुला समर्थ परमार्थ. नाथराया म्हणतात, खरा कोण आहे, खरी शांती कोणाची आहे. जर आता शांतीची व्याख्या करत असताना या अध्यायामध्ये नाही, मला वाटतं 7व्या का दत्त भगवंताचे जे गुरुचं आख्यान आलेले, 24 गुरूंचं आख्यान दत्त भगवंताचं जे आलं, त्याच्यामध्ये पृथ्वीपासून जो क्षमा नावाचा गुण घेतला त्यावर बोलत असताना नाथांच्या काही ओव्या आहेत. नाथ म्हणतात, एके अपराधू केला तुझेनी उगाची साहिला, इतुकेनी शांतू झाला, इतुकेनी शांतू केवी झाला, उपेक्षिला अपराधी. नाथराया म्हणतात, एकानं अपराध करायचा, दुसऱ्यानं बळच ते अपराध आपलं कसं तरी दातून खाऊ खाऊ काय करायचा, सहन करायचा. याला तुमची सहनशीलता म्हणता येईल. पण एवढ्यानं असणार तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला शांती प्राप्त झाली असं म्हणता येत नाही. मग शांती प्राप्त झाली हे कशावर ओळखायचं. नाथराया सुंदर उदाहरण देतात. ऊस आहे म्हटले, ऊस, त्या ऊस कापत असताना ऊस जो कापतोय त्यालाही ऊस कसा लागतो, गोडीच देतो. बरं, कापणारा जो कोयता आहे त्या कोयत्यालाही ऊस काय करतो, गोडच करतो. आणि महाराज कशामुळं, ज्या कोयत्यानं तुम्ही ऊस कापलाय त्या असताना कोयता चाटून पहा, गोड लागणार का नाही. कापणाऱ्या असणाऱ्या ऊसालाही गोड करण्याचं काम काय करतो, तो असणारा त्या ठिकाणी ऊस करतो. छेदित्या शस्त्रा गोड करी. नाथांनी सुंदर चिंतन सांगितलेलं आहे. नाथ भागवताच्या पुढे 7व्या अध्यायामध्ये हे चिंतन येणारच आहे. मग अशी असणारी ही शांती ती खरी शांती. किंवा नाथांनी पुढे तिथं ओवी सांगत असताना सांगितलं, अपराध साहोडी अंगी त्याच्या प्रवर्ते हिता लागी, ती शांती पैजगी होय दाटुकी निर्द्वंद्व. नाथराया पुढे 7व्या अध्यायामध्ये वर्णन करताना म्हणतात नाथ भागवतामध्ये, समोरच्याचा अपराध सहन करायचा, त्याचा अपराध असणारा पोटामध्ये घालायचा आणि त्याच्यावर उपकार करायचा. अंबाजी बुवाने त्रास दिला, एवढं काठ्याने तुकोबारायला अंबाजी बुवांनी मारलं आणि त्याला चिवाटी घेऊन त्यांच्या घरी गेले. महाराज तुमचे हात दुखत असते, याला म्हणावं शांती. किंवा नाथांचंच उदाहरण पहा, एवढ अंगावरी थुंकला प्रसाद देऊने मुक्त केला. निळोपराय वर्णन करतात, तो एवढा अंगावर बऱ्याच वेळ थुकला पण नाथांनी असणार त्या ठिकाणी त्याचा उद्धार केला. हे सामर्थ्य संतांचं, हे सामर्थ्य शांतीचं आहे, हे शांतीचं असणारं लक्षण आहे. अशा प्रकारची शांती या ठिकाणी कोणाजवळ होती, या नारायणाजवळ होती. एवढा मोठा अपराध केला, तपभंगाचा अपराध केला, तरीही असणार त्या ठिकाणी थोडं सुद्धा असणार मन चलबिचल या नारायणांचं झालेलं नाहीये. आणि ते नारायण त्यांना थांबवून बोलू लागलेले आहेत. नारायण काय म्हणतात त्याचं वर्णन नाथराया करतायत, ऐका. अहो कामा वसंतादिक स्वामी कृपा करोणी आली ती तुम्ही, तुमचे पदाविगमनी आश्रम भूमी पुमित झाली. त्या ठिकाणी असणार बोलतायत नाथराया, किंवा नाथराया वर्णन करतायत. ते नारायण वर्षी त्या कामादिकांना म्हणू लागले, वा वा वा, हे काम महाराज, हे वसंत महाराज, हे क्रोध महाराज, तुम्ही आज माझ्या घरी आलेले आहात आणि तुमच्या असणाऱ्या आगमनानं माझी ही भूमी पवित्र झालेली आहे, पुनीत झालेली आहे. असं कसं म्हणता तू? काम क्रोध आल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय होतं, घाण होते का पवित्रता होते. पण महात्म्यांच्या जवळ जरी काम करत गेले तर तेही पवित्र होतात. महात्म्यांच्या जवळचा काम कसा असतो, काम असावा हरिभजनी. महात्म्यांच्या जवळ आलेला काम पवित्र असतो, कारण की तो हरिभजनामध्ये त्या ठिकाणी काम करतो, लागल्या जातो.
महात्म्यांच्या जवळ क्रोध आला तो पवित्र होतो. कसा होतो? इंद्रिय दमनावर असणारं त्या ठिकाणी हे महात्मे काय करतात? क्रोध दाखवतात, म्हणून ते पवित्र होतात. त्यांनाही पवित्रता या ठिकाणी महात्म्यांच्या जवळ आहे. तिथं आलेत ना महात्म्यांच्या, मग आता ते पुनीत आहेत, पवित्र आहेत. वर्णन करताना म्हणतात आश्रमा भूमी पुनीत झाली. तुम्ही आले आणि तुमच्यामुळे ही भूमी असणारी त्या ठिकाणी पुनीत झालेली. तुम्ही आले पण अतिथी म्हणून तुम्ही आलेले आहात. तुमचा आदर सत्कार केला पाहिजे, कारण की आपलं शास्त्र सांगतं, आपली श्रुती सांगते अतिथी देवो भव. अतिथीला तू काय कर? देव मान, असं शास्त्र सांगतं आपलं. नाथराया वर्णन करतात आश्रमा आलिया अतिथी जो पूज्य सर्वास सर्वार्थी. अतिथी आश्रमी जे पूजिती ते आश्रमी कीर्ती शिवमानी. ज्या आश्रमामध्ये अतिथीची पूजा होते त्या आश्रमाची असणारी कीर्ती, आश्रमाचं मोठेपण, आश्रमाचं महात्म्य भगवान शंकर स्वतः वर्णन करतायत. पुन्हा नाथराय उदाहरण देतात कशा प्रकारे ऐका. व्याही रुसलिया पाया पडती तेवी विनमुख जाता अतिथी. जे वंदोनिया सुखी करीती ते सुख पावती स्वानंदी. व्याही रुसला, मुलगी दिलेली आहे, व्याही रुसला आणि व्याही रुसल्याच्या नंतर मग त्याच्या हातापाय नाही हो, ऐका हो, या 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 बसा बसा. व्याही जर आला तर त्या ठिकाणी पळत पळत असणारा जातो, पुढे जातो, सामोरा जातो, हात धुवायला पाणी, पाय धुवायला पाणी, साबण, पाट सगळं आपण त्याला तयार करतो. हरिभक्त जर घरा आले तर तसाच आदर सत्कार करायला पाहिजे. अतिथी जर घरी आला तर तसाच आदर सत्कार करायला पाहिजे. आणि असा जो आदर सत्कार करतो तो असणारा खरंच त्या ठिकाणी धन्य. ते सुख पावती स्वानंदे. त्या ठिकाणी पुन्हा नाथराय वर्णन करताना सुंदर वर्णन करतात बरं का. व्याही रुसलिया कन्या न धाडी. आता एखाद्या वेळेस व्याही रुसला, आता कशामुळे रुसला? कोणी हुंड्यामुळे रुसलं, कोणी कशामुळे रुसलं. रुसण्याचे अनेक कारण असतात. व्याही रुसला आणि व्याही रुसल्याच्या नंतर तो काय करतो? मुलीला धाडतच नाही, जायचंच नाही, पंचमीलाही जायचं नाही, दिवाळीला जायचं नाही, कशाला तुमच्या मुलीला मी पाठवणार. पण अतिथी जर रुसला तर मग लय महागात पडतो. कसा महागात पडतं? वर्णन करत असताना शास्त्रकार वर्णन करतात किंवा माऊली म्हणतात जैसा अपमानिला अतिथी नेसकृताची संपत्ती. नाथराय माऊली वर्णन करतात अतिथीचा अपमान झाला, अतिथीचा जर अनादर झाला तर तो आपली असणारी त्या ठिकाणी काय करतो? पुण्य घेऊन जात असतो. महाभारतामध्ये असणारा सुंदर अशा प्रकारचा श्लोक आलेला आहे. अतिथिर्यस्य भग्नाशो ग्रहात प्रति निवर्तते सतस्मय दुष्कृतम दत्वा पुण्यमादाय गच्छति. महाभारतामध्ये शांती पर्वामध्ये सुंदर चिंतन आलेलं आहे. या भूमीला पूरक असा असणारा हा श्लोक आहे. अतिथी असताना घरी आलाय, त्याचा आदर सत्कार नाही केला तर अतिथी जात असताना आपलं पाप त्या ठिकाणी या यजमानाला देतो आणि असणारं पुण्य घेऊन जातो. ने सुकृताची संपत्ती. नाथांनी माऊलींनीही तेच वर्णन केलेलं आहे. अतिथी अतिथी या काम क्रोधाधिकांना असणारे या ठिकाणी नाथराया अतिथी म्हणतात किंवा नरनारायण जे आहेत ते असणारे अतिथी म्हणतात. अतिथी कोणाला म्हणायचं? बघा, व्याकरणाच्या दृष्टीने जर विचार केला तर अतिथी कोणाला म्हणायचं? नास्ती तिथीर यस्य सह अतिथी. ज्याच्या असणारे येण्याची काही तिथी नाहीये त्याला काय म्हणायचं? अतिथी म्हणायचं. यायची तिथी नाहीये त्याला अतिथी असणारा म्हणायचं. आणि असा असणारा हा अतिथी. हे काम क्रोधाधिक येण्याची काही तिथी आहे का? कधी मनामध्ये काम निर्माण होईल सांगता येत नाही, सांगताच येत नाही. काम या शब्दाची व्याख्या पंचदशिकार करतात बरं का. काम कशाला म्हणायचं? काम म्हणजे स्त्रीच्या संबंधाने आहेत त्यालाच काम असं नाही म्हटलेलं. काम शब्दाचा अर्थ इच्छा हा अशा प्रकारे केलेला आहे. पंचदशिकार सुंदर वर्णन करतात. अहंकार चिदात्मानो वेकी कृत्य विवेकतः इदम्यस्यादिच्छा काम शब्दिता हा पंचदशिकार वर्णन करतात. असा असणारा जो काम, तो काम त्या ठिकाणी कधी येतो कधी जातो. कधी मनामध्ये इच्छा येते हे प्राप्त व्हा, कधी वाटतं ते प्राप्त व्हावा. म्हणजे काम येतो काम जातो. म्हणून जे येतो जे जातो तो अतिथी असतो. येतो हे आणि जातो का? अतिथी घरीच थांबतो? अतिथी हा आगमापायी असतो, येणारा जाणार आहे. आज एक आला उद्या तिसरा येईल. अतिथी हा असणारा येतो राहतो आणि जातो. म्हणून कामाधिक असणारे हे येतात राहतात आणि जातात. किंवा सद्गुरूंच्या कृपेनंही संतांच्या कृपेनंही कामाधिक असणाऱ्या त्या ठिकाणी राहत नाही येत. म्हणूनही असणाऱ्या त्या ठिकाणी काय म्हणा त्यांना? अतिथी म्हणा. किंवा अतिथी अजून का म्हणायचं त्याचंही सुंदर वर्णन
पुन्हा एक समास करत असताना चिंतन आलेलं आहे. अतती, अत सातत्य गमने नावाचा व्याकरणामध्ये धातू आहे. त्या धातूपासून हा शब्द बनलेला आहे. अतती सततम गच्छति इति नाम अतिथी. जो सारखा फिरत राहतो त्याला अतिथी म्हणायचं. आपल्या मनामधील जो काम आहे सारखा फिरत राहतो. कधी ह्या वस्तूवर असणारी इच्छा होते, कधी त्या वस्तूवर इच्छा होते. कधी वाटतं इडली खावा, कधी वाटतं डोसे खावा, कधी वाटतं गुलाबजामुन खावा. प्रत्येक असणाऱ्या वेळेस इच्छा काय होते, आपली बदलत जाते. एका जागेवर स्थिर राहत नाही, फिरत राहते इच्छा ह्या पदार्थावर त्या पदार्थावर. आणि अतिथी सततम गच्छति, अतिथी म्हणून त्याला अतिथी असं म्हणायचं. असे असणारे अतिथी असण्याचे चिंतन त्या ठिकाणी करायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून अतिथी त्यांना म्हटलेलं आहे. असे हे अतिथी. पुन्हा नाथराया वर्णन करत असताना पुढे म्हणतात, हे काम क्रोधाधिक असणारे अतिथी नर नारायण त्यांना अतिथी म्हणतात. त्यांचा आदर सत्कार करतायत. आणि त्या असणाऱ्या नर नारायणांनी ते पाहिलं. अरे बापरे, उलट असणार अपकार्यावर उपकार करणारे हे दिसत आहेत. आनंद वाटला आणि आनंद वाटून ते काम क्रोधाधिक त्या ठिकाणी स्तुती करतायत. कोणाची, नरनारायणाची. काय म्हणतायत, स्तुती करत असताना स्वतःचा मोठेपणा सांगून स्तुती करतात. काही काही स्तुतीमध्ये काय केलं जातं, फक्त पुढच्याची समोरच्याची स्तुती केली जाते. पण मी असा असताना तुम्ही मला जिंकलं म्हणून तुम्ही माझ्यापेक्षा मोठे असंही सांगण्याची पद्धत आहे. काम याच पद्धतीने सांगतोय. काम स्वतःची स्तुती करतोय. काम म्हणतोय मी कसा आहे ऐका. मद कामाची निघाये ब्रह्मा स्वकन्येशी धरू जाये. पराशरे केले काय भोगिले पाहे दिवा दुर्गंधा. काम म्हणतो मी कसा आहे सांगतो. मी कसा आहे मी सांगतो ऐका. मद कामाची निघाये, माझ्यामुळे असणार, माझ्या कामाच्या असणाऱ्या त्या ठिकाणी घावानं, माझ्या असणाऱ्या कामाच्या वारानं ब्रह्मा स्वतःच्या असणाऱ्या पुत्रीच्या मागे लागला. नाथरायांनी हरिपाठामध्येही सांगितलेलं आहे. वेदार्थाचा कन्या गोवा विलास वेदे नाही ऐशी सांगितले. वेदाने काय असं सांगितलंय का, नाही सांगितलं. पण तरी स्वकन्येच्या मागे लागला की माझी महती असं काम म्हणतो. जो तापसा माझी धुरजटी तो शिवू लागला मोहिनी पाटी. फिटोनी लंगोटी वीर्य द्रवली जाती योगी वंदिती मुकुटी. जो योग्यांची योगी आहेत, ज्या असणाऱ्या भगवान शंकराच्या तपाचं वर्णन विश्वमावळी ज्ञानोबरायांनी करावं. जे शंभूचे ही तपन पुरे माऊली वर्णन करतात. जिथं भगवान शंकराचं तप पुरत नाही, सगळ्यात जास्त तप कोणाचं, भगवान शंकराचं नाव घेतलं जातं. तापसा मादी धुर्जटी श्रेष्ठ असे असणारे भगवान शंकर, पण तेही मोहिनीच्या मागे लागले. वीर्य द्रवलं शिवलीलामृतामध्ये कथाभाग आलेला आहे. तिथून अष्टभैरवाची पाल्याची निर्मिती झाली. शिवलीलामृत ग्रंथामध्ये त्याचं चिंतन आलेलं आहे. अन्य पुराणामध्येही त्याचं चिंतन आलेलं आहे. असा असणारा हा काम मी आहे. आता बघा, कधी कधी गोष्ट थोडी असते, पण कधी कधी आपलं वर्णन करत असताना माणूस काय करतो, थोडीशी गोष्ट जरा मोठी सांगतो. थोडस या ओवीमध्ये तसं निदर्शनास येतं. कशा प्रकारे येतं, काम वर्णन करतोय आणि भगवान शंकराचं वर्णन करत असताना विश्वमावली ज्ञानोबाराय वर्णन करतात. ऐशिया पैजा महेशा पांघुरणे दाही दिशा लाच करू म्हणून कोळसा कामू केला. त्या कामाला भगवान शंकरांनी काय केलं, जाळलेलं आहे. असे ते भगवान शंकर. मग असे भगवान शंकर असताना काम म्हणतो मी त्यांना जिंकलं, जाळलं तरीही मी त्यांना जिंकलं असं काम म्हणतो. कधी कधी स्तुती करत असताना माणूस काय करतो, किंवा ओळख सांगत असताना ओळख पटवून देण्याकरता, अहो ते मोठे माणसं आहेत ना, ते तर आमचे जवळचे आहेत, लांबचे असते पण ते तर आमच्या काय आहेत, जवळचे आहेत. तसे भगवान शंकर असताना एवढे मोठे, पण त्यांना मी नागवलं असं काम म्हणतो. पण ती त्यांची लीला होती. असो पुन्हा काम उदाहरण देत असताना म्हणतो, विष्णू वृंदेच्या स्मशानी धरणे वैश्य विषय ग्लानी अहल्येची कारणे वेदी पुराणी वर्णीचे. अहिल्याचाही कथाभाग आपल्याला माहितच आहे. भगवान विष्णू वृंदे करता स्मशानामध्ये बसल्यानंतर शालिग्राम तुळशीचं स्वरूप झालं. तोही कथाभाग आनंद रामायण आदी असणाऱ्या पुराणामध्ये त्या ठिकाणी चिंतन आलेलं आहे. पुन्हा वर्णन करत असताना काम अजून एक उदाहरण देतो, अजून सांगतो म्हणले तुम्हाला. मोठमोठाल्यांना बेजार केले, छोटे छोटे नाही म्हणले, बारीक सारीच्या नादीच लागत नाही म्हटले. मोठमोठे कोण आहेत, नारदून ऐके माझी गोष्टी त्याशी जन्मले पुत्रासाठी माझी साहूशिकी काठी आई साबळी या सृष्टी अशी. नारदानं माझं ऐकलं नाही म्हणले,
नारद म्हणला मी काम जिंकला, मी काम जिंकला. नारद म्हणले भगवंताला मला द्या लग्न लावून. भागवतामध्ये चिंतन आलेलं आहे, अन्य ग्रंथामध्ये चिंतन आहे, देवी भागवतामध्येही वेगळ्या पद्धतीनं चिंतन आलेलं आहे. माझं लग्न लावून द्या. सरोवरामध्ये बुडी मारायला लावली. नंतर असणार त्या ठिकाणी पुढं एक भिल्लांचा राजा भेटला, त्याच्यावर नारदी झाले. भिल्लांचा राजा भेटला, त्याच्याबरोबर लग्न केलं. संसार करता करता 60 मुलं झाले. जे आपण 60 संवत्सर आता ज्याला आपण म्हणतो ते नारदाचे 60 मुलं आहेत. सध्या प्लव नावाचं संवत्सर सध्या सुरू आहे. असे असणारे 60 पोरं नारदाला झाले. एवढा मी काम मोठा आहे. नारदाला बी जमलं नाही म्हणजे मला जिंकायला. नारद ब्रह्मचारी, नारद हिना भगवंताचं भजन करणारा, पण तोही असणारा त्या ठिकाणी मला जिंकू शकला नाही. 60 मुलं त्याला झालेले आहेत. सुंदर वर्णन केलं. इंद्रा पडले भग, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा, भजनाचा किंवा पोरेव्याला असाही पाडलेला आहे. नारदाच्याही पाठीमागे मी लागलेलो आहे. अहो भारुडाची एक सुंदर, त्या भारुडामध्ये वर्णनच केलेलं. यडका मदन मदन केवळ पंचानन, धडक मारली शंकरा, केला ब्रह्म्याचा मातेरा, इंद्र चंद्राशी दरारा, लाविला जेने तो केवळ पंचानन यडका मदन. अशा प्रकारचं चिंतनही पाहायला भेटतं. असा असताना मी मदन, आणि माझ्या पुढे कोण टिकतंय सांगा. असा मी मदन आहे. स्वतःची स्तुती करतोय बरं का. कोण? काम स्वतःची स्तुती करतोय. मी असा आहे. एवढंच काय म्हणले, ब्रह्मचार्यामध्ये ज्याचं नाव घेतलं जातं असे मारुती आहेत का नाही. अहो काय त्यांच्या ब्रह्मचर्याचं वर्णन, समर्थ रामदास स्वामींनी त्यांचं वर्णन करावं. मुखी राम त्या काम बाधू शकेना, गुन्हे इष्टधारी इष्ट त्याचे चुकेना, हरी भक्त तो शक्त कामास मारी, जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. वर्णन समर्थांनी करावं. बस तेच एक ब्रह्मचारी असे असणारे त्या ठिकाणी हे मारुतीराय. त्या मारुतीरायालाही मी जिंकलं. जो ब्रह्मचार्या माझी राजा, हळवंत मिरवी पैजा, तयास्तव मकर ध्वजा, संगी विनोजा जन्मविला. दधना नावाची मगर आहे. त्या दधना नावाच्या मगरीपासून मकरध्वज नावाचा पुत्र मारुतीरायाला झाला. म्हणजे मायामुळेच झाले. कारण की त्या कामाच्या संदर्भात सांगत असताना 8 गोष्टी सांगितलेल्या आहेत. ह्या 8 गोष्टी आपल्याकडून होत असतील. केली प्रेक्षणम असा एक श्लोक आहे. 8 गोष्टी जर आपल्याकडून होत असतील तर असणारं त्या ठिकाणी आपल्या ठिकाणी काम आहे. आणि 8ही गोष्टी मारुतीरायाच्या ठिकाणी नव्हत्या. तरीही हा काम स्वतःची बढती सांगण्याकरता म्हणतो माझ्यामुळे झालं. अहो त्या मारुतीरायांविषयी बोलत असताना संत वाङ्मयामध्ये त्या ठिकाणी सुंदर वर्णन आलेले. खेळियामध्ये वर्णन करताना सांगितलं, खेळिया माझी हानम्या शहाणा, न पडे काम व्यसनी रे, कामची नाही ते क्रोधची कैचा, मग कैसे भांडण रे, रामगड्याची आवडी मोठी, म्हणून लंके पेणे रे, ऐक खेळिया तुझ सांगितले, ऐसे जाणून खेळ खेळे रे. खेळ्यामध्ये शान आहे कोण? मारुतीराय. न पडे काम व्यसनी रे, त्यांच्या ठिकाणी नाहीये, पण हा काम म्हणतो मी केलं ना, मी केलं. असं स्वतःच मोठे पण त्या ठिकाणी काम सांगतो. आपला विचार नाही करायचा बरं का. इतर भरतृहरींनी नीती शतकामध्ये सुंदर वर्णन केलेले बरं का. आपलं शतकत्रयमध्ये बोलत असताना भरतृहरी म्हणतात, विश्वामित्र पराशर प्रभुतयो वातांबु पर्णाशनास, तेपि स्त्रीमुख पंकजम सुललितम दृष्टवेव मोहं गतः, शाल्यन्यम सवृतम पयोदति भुंजति ये मानवास, तेषां इंद्रिय निग्रह यदि भवेत विंध्यस्तरेत सागरे. असं वर्णन केलेलं आहे. आता याच्यावर विस्तृत चिंतन करत बसत नाही. सांगायचा मुद्दा, पानं खाऊन सुद्धा हा असणारा पानं खाणाऱ्यांना ऋषीमुनींना सोडत नाही. आपण तर जिभेची चुजली पुरवतो, हा आपल्याला कशा प्रकारे सोडणार अशा प्रकारे वर्णन केलेलं आहे. असो सांगायचा मुद्दा हे मारुतीराय त्यांनाही मी जिंकलेला आहे. तो मी सरता केला काम क्रोधाने उपशम, वासनेचा संभ्रम नित्य निर्भरम तो केला. महाराज असा मी काम, पण तुम्ही मला जिंकलेला आहे. तुम्ही असणारे त्या ठिकाणी श्रेष्ठ आहात. भगवंतानी कामाला जिंकलं, कामाला मारलं. म्हणूनच भगवंताला एक नाव विष्णू सहस्त्रनामामध्ये आलेलं आहे. भूत भव्य भवन नाथ पवन पावणोनला काम हा. काम हा हे जे शब्द आहे, काम हा भगवंताला का म्हणायचं? भगवंत भक्तानाम साधूनाम मुमुक्षूनाम
कामान हंती चेती कामहा, त्याला कामहा म्हणायचं. जो भक्तांचा, साधूंचा, मुमुक्षूंचा काम राहू देत नाही, त्याला मारतो, असा तो भगवान परमात्मा आहे. म्हणून त्याला कामहा हे नाव त्या ठिकाणी भगवंताला आलेलं आहे. असा तो भगवान परमात्मा. असे तुम्ही आहात, कामाला तुम्ही मारणारे आहात. तुम्ही मला जिंकलेला आहे. मग तुम्ही मला जिंकले, मी एवढा मोठा मी काम, केवढा मोठा मी काम सांगत असताना ययाती राजा आहे बरं का. श्रीमद भागवतामध्ये राजा ययातीची कथा आलेली आहे. तो सांगत असताना म्हणतो, न जातु कामः कामानां उपभोगानां शाम्यते हविषा कृष्णवर्त्मेव, अशा प्रकारचं चिंतन आलेलं आहे. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, जसं असणार इंधन अग्नी पेटलेला आहे, त्याच्यामध्ये सारखे लाकडं टाकावे. लाकडं टाकल्यावर जसा काम वाढतो, तसं काम भोगत गेल्यानं काम वाढतो. असा मी असणारा काम आहे. काम मूल मिदम जन्म, नारद पुराणामध्ये चिंतन आलेलं आहे. काम मूल मिदम जन्म, जन्माला कारण असणारा काम आहे. काम पापस्य कारण, पापाला पाप करायला लावणारा हा असणारा कारण काम आहे. यश क्षयकर, कामच यशाच आपल्या असणाऱ्या कीर्तीचा असणारा नाश करणारा मी काम आहे. तस्मात् तम परिवर्गयत, नारद पुराणामध्ये चिंतन आलेलं आहे. असा असणारा मी काम आहे. असा मी काम. लक्षात आलं का? असा मी आहे. एवढा मोठा मी काम, तो मी सरता केला काम. त्या असणाऱ्या कामाला तुम्ही सरत केलं, त्या कामाला असणारं तुम्ही जिंकलेला आहे. म्हणून तुम्ही असणार मोठे आहात. अहो एवढंच काय, कामाला एक अर्धा जिंकेल हो. त्या कामाबरोबर असणारा क्रोध आहे, त्या क्रोधाला कोणी जिंकत का? क्रोधाला जिंकणारा आहे का कोणी? क्रोधाला जिंकणारेही कमी आहेत. नाथराया वर्णन करतात, कपिला आहे साते जोराशी, क्रोधे तत्काळ छळले त्यासी, शाप देताची सगराशी, तोही क्रोधाशी वश्य झाला. सगरासारखा असा असणारा हा, सगराला 60,000 मुलं होते. भागवतामध्ये चिंतन आलेलं आहे. इंद्रानं त्यांचा घोडा नेला, कपिल महर्षींच्या आश्रमामध्ये बांधलेला आहे. भागवतात सविस्तर चिंतन आलेलं आहे. आणि मग त्या ठिकाणी ते सगराचे पुत्र गेले, कपिल महर्षींकडे पाहिलं, 60,000 पोरं गेले. यांनी चोरला मारायला धावले, रागाला नेत्र खोलले आणि असणाऱ्या आपल्या योगरूपी अग्नीनं त्यांना जाळून टाकले, भस्म करून टाकलं त्या सगरांना. क्रोध आला का नाही? तुम्ही मोठे आहेत बरं का. नारायण महाराज तुम्हाला कामानं काय केलं नाही. मोठमोठाल्यांना जिंकणारा तो क्रोध, त्या क्रोधानंही तुम्हाला काही केलेलं नाहीये. आमचे संतही असेच आहेत बरं का. जगद्गुरु तुकोबाराय असतील, पुन्हा असणाऱ्या त्या ठिकाणी विश्वमाऊली ज्ञानोबाराय असतील. तुकोबाराय तर व्याख्या करत असताना गोसाव्याची व्याख्या करतात, किंवा आम्ही कशी आहेत सांगताना म्हणतात, काम क्रोध बंदी खाणी, तू का म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. संतांचे हे सामर्थ्य, नाथराय असतील, हे त्यांचं सामर्थ्य आहे. आणि असे असणारे हे संत, असे असणारे हे महात्मे, त्यापैकी नारायण तुम्ही आहात की तुमच्यावर असणारा आमचा प्रभाव चालत नाहीये. एवढे मोठे नारद नर मणिग्रीव यांना असणारा शाप त्यांनी दिला. भागवतामध्ये त्याचं चिंतन आलेलं आहे. गौतमानं अहिल्याला शाप दिला. भावार्थ रामायणामध्ये नाथांनी ही कथा फार सुंदर सांगितलेली आहे. गणपती बाप्पांना चंद्राला शाप दिला, गणेश पुराणामध्ये चिंतन आलेले. दुर्वास ऋषीनं अंबरीशांना शाप दिला आणि त्यामुळे असणारा अवतार भगवंताला धारण करावं लागले. अंबरीशी कारणे जन्म सोशी येले, दुष्ट निर्दाळिले किती एक. 10 अवतार भगवंताला धारण करावं लागले, जन्म घ्यावा लागला. कारण असणारा त्या ठिकाणी हा क्रोध आहे. क्रोध, भगवान शंकरांना क्रोध निर्माण झाला. वीरभद्राची निर्मिती झाली, दक्ष यज्ञाचा विध्वंस केला. भागवतामध्ये कथा आहे, शिवपुराणामध्ये ही कथा आहे. क्रोधाने कोणाला सोडलं नाही. कामापासून सुटले पण क्रोधाने असणारे त्या ठिकाणी सोडलं नाही. क्रोधाची व्याख्या नाथरायांनी फार सुंदर केलेली. क्रोध कशाला म्हणायचं? आप्त कामाची अवरोधन, ज्याचे अनुमात्र होय जाण. नाथांनी नाथ भागवतामध्ये सांगितलेले, आप्त कामाचे अवरोधन, ज्याचे अनुमात्र होय जाण, त्याचे करू धावे हणन, क्रोध संपूर्ण या नाव. याला क्रोध म्हणायचं. कशाला क्रोध म्हणायचं? आप्त कामाचे हणन, आप्त कामाचे अवरोधन. एखाद्या असणाऱ्या त्या ठिकाणी गोष्ट आवडावी आणि ती असणारी गोष्ट त्या ठिकाणी आवडल्याच्या नंतर इष्ट वस्तूमध्ये कोणीतरी अडथळा त्याच्या प्राप्तीमध्ये निर्माण करावा, त्याला मारायला तो धावतो. एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त करायची, त्याच्यामध्ये जर कोणी अडथळा करत असेल तर मनामध्ये जो विकार होतो त्याला क्रोध म्हणायचं, त्याला राग म्हणायचं. अशी व्याख्या
नाथांनी असणारं नाथ भागवतामध्येच त्या ठिकाणी केलेली आहे. आणि असा का राग आला ना, हा राग त्या ठिकाणी काय करतो माहितीये का, राग आल्याच्या नंतर 8 गोष्टी आपल्याकडून होतात. मनुस्मृतीमध्ये मनू महाराजांनी वर्णन केलेले. मनू महाराज म्हणतात, पैशून्यम साहसम द्रोह ईर्ष्या सुयार्थ दूषणम वाग्दंडजंच पारुष्यम क्रोधजपी कनाष्टकः. मनुस्मृतीमध्ये या 8 गोष्टी, आता मी हे नाव सांगणार नाही, फक्त श्लोक सांगून जातो. श्रोते सर्व सुज्ञ आहेत, जाणून घेतील. चिंतन आलेलं आहे. क्रोधजोपी, क्रोधात जायते क्रोध, क्रोधापासून निर्माण होणाऱ्या 8 गोष्टी आहेत. म्हणून क्रोध एवढा घातक आहे. क्रोधाला मांग म्हटलेला आहे, कामाला मांग म्हटलेला आहे. सुंदर वर्णन आलेलं आहे संत वाङ्मयामध्ये. आता साजने झाले मी निसंग, विकल्प नवऱ्याचा सोडियेला संग, काम क्रोध हे झोडियेले मांग, केला मोकळा मार्ग सुरंग, आईचा जोगवा मागेन. अशा प्रकारचं चिंतन संत वाङ्मयामध्ये आलेलं आहे. असा हा काम, असा हा क्रोध, तो भगवान परमात्मा कामालाही मारणार आहे आणि तो भगवान परमात्मा क्रोधाला मारणार आहे. इष्टो विशिष्ट शिष्टेष्ट खंडी नौशवर्षा. क्रोध हा क्रोध तत्कर्ता विष्णू सहस्रनामामध्ये चला शंकर भाष्यामध्ये चिंतन आलेलं आहे. क्रोध हा क्रोधाला मारणारा भगवान परमात्मा आहे. क्रोधम हंती साधूनाम भक्तानाम चेती क्रोध हा, असा तो भगवान परमात्मा क्रोधाचं हनन करणार आहे. म्हणून क्रोध हा, तुम्ही क्रोधालाही जिंकलं, तुम्ही कामालाही जिंकलं, एवढे असणारे मोठे तुम्ही आहात. अहो आमचा धंदाचे म्हणले, कोणी साधू संत महात्मे जप तप ध्यान करायला लागले की त्याच्यात जाऊन असणार काय करायचं, अडथळा आणायचा. आमचा धंदा आहे. तापसा बहुविघ्न आपाव आम्ही करावा अंतराव, हा आमचा स्वभाव नवे नवलाव नारायणा. स्वभाव माणसाचा जात नाही लवकर. नाता भारुड आहे ना सुंदर, आधी होती दाशी पट्टराणी केली तिशी, तिचे हिंडणे राहिनामुळे स्वभाव जायना. स्वभाव जात नसतो. माऊली ज्ञानोबा आहे अर्जुनाच्या स्वभावाविषयी सांगत असताना म्हणतात, हा क्षात्र स्वभाव तुझा झुंजविलत होते. असा असणारा हा काय आहे, स्वभाव आहे. आपल्या इकडे मराठीत एक म्हण आहे बघा, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. ते स्वभाव म्हणा. स्वभाव जात नाही माणसाचा. लोक काम क्रोध म्हणतात, दुसऱ्याला विघ्न करणं आमचा स्वभाव कसा जाईल. आमचा स्वभाव असणारा जाणारा नाहीये. निज स्वभाव नवे नवलावो नारायणा. अशा प्रकारे काम त्या ठिकाणी सांगतोय. ते कामाधिक असणार म्हणतात महाराज, काही जणांवर आमचा प्रभाव होतो, पण आमचा प्रभाव कोणावर होतो आणि कोणावर होत नाही ते काम क्रोध अधिक सांगतात. बरं का, कोणावर आमचा प्रभाव होतो आहे का, हृदयचा गुप्त करोणी काम, बाह्य जपतप भक्ती संभ्रम, ऐश्वर्य का शठ परम विघ्नांचा आक्रम त्यावरी चाले. हृदयामधील असणारा काम गुप्त ठेवतात. तुकोबरायांचा अभंग आहे, ऐसे कैसे झाले बंधू, कर्म करुणे म्हणती साधू, अंगाला उणी राख, डोळे झाकुणे करती पाप, दावणी वैराग्याचा कळा, भोगती विषयाचा सोहळा, तुका म्हणे सांगू किती जळो त्यांची संगती. बघत ध्यान बघण्यासारखं ध्यान लावून बसतात, पण अंतःकरणामध्ये काही वेगळंच असतं. बाहर की तो खूप बने, अंदर की राम जाणे. अशा प्रकारे म्हटलेलं आहे. बाहेरचं तर चांगलं असणार गेटअप तयार केलेला आहे, शृंगार तयार केलेला आहे, आतलं तर म्हणजे प्रभू रामचंद्रच जाणू. म्हणून असा असणारा हा काही जे षट आहेत, ढोंगे आहेत, या ढोंग्यांवर असणारी आमची सत्ता चालते. पण आमचे जे विघ्न आहेत ना, भक्तांवर चालत नाहीत. ते आमची विघ्न स्थिती नचले तुझी या भक्ताप्रती. तुमचे जे भक्त आहेत त्या भक्तावर आमचे विघ्न चालत नाहीये, कारण की त्या भक्तांचं संकटावरून निवारण करणारा तो आहे. तू गुरु त्या ठिकाणी वर्णन करताना समर्थ मनाच्या श्लोकामध्ये वर्णन करतात. समर्थाची सेवका वक्रपा हे, असा सर्व भूमंडळी कोण आहे, जयाची लीळा वर्णिती लोक तिन्ही, नृपेक्षी कदा रामदासाभिमानी. समर्थाच्या सेवका वक्रपा आहे. मोठ्याच्या सेवकाला वाटत जायची कोणाची ताकद आहे. ते तुमचे सेवक आहेत. तुमच्या सेवकाला असणाऱ्या त्या ठिकाणी कोणी काय करावं, कोणी वाटत जावं. तुमच्या भक्ताच्या असणाऱ्या नादी आम्ही लागत नाही येत, कारण की त्यांचं रक्षण करणारे तुम्ही आत. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडवणे दी. म्हणून असणारे तुम्ही त्यांचे रक्षण करतात. महाराज हे तुम्ही सांगायला लागले, पण कोणी म्हणायला पाहिजे देव आमचं रक्षण करतो. माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगताना अर्जुनाच्या मुखामधून बोलतात, तू गुरुबंधू पिता, तू आमुची इष्टदेवता, तुची सदा रक्षिता, आपदी आमुते. माऊली वर्णन करतात,
अर्जुन भगवंताला म्हणतो, देवा आपदी रक्षिता, तुम्हीच आमचं रक्षण करणारे आहेत. देव रक्षा करतो. अपदाम बहरतारम दातारम दातारम सर्व संपदाम लोकाभिरामम श्रीराम भुय्यो भुय्यो नमाम्यहम. संकटापासून सोडवणारा देवी भक्ताला संकटापासून सोडवतो. भक्ताचे संकट त्या ठिकाणी भगवंताला सहन होत नाहीये. आणि म्हणून तुमचे जे भक्त आहेत, तुमच्या भक्तांना आम्ही असणारे त्रास देत नाहीयेत. पावावया निज पदाते लाता हणून स्वर्ग भोगाते जे या निष्काम भक्ती तुते नाना विघ्नेत्या ते सुरवर रचिती. जे देवाची निष्काम भक्ती करतात त्यांना हे देव विघ्न करतात. आमचे परमपूज्य स्वामी परमहंस परिव्राजकाचार्य स्वामीजी श्री भारतानंदजी गिरी स्वामी महाराज श्री क्षेत्र होळ आश्रम स्वामीजी म्हणायचे, आश्रमामध्ये ज्यावेळेस आम्ही शिकायला गेलो तर त्यावेळेस काहीतरी संकट आहे. काहीतरी कसं, कोणाला मणक्यातच व्याप पड, कोणाची कंबर येतो, कोणाला सर्दीच होय, कोणाला असे त्रास, कोणाचं पोटदुखीचा त्रास, कोणाला डोकेदुखीचा त्रास. त्यावेळेस असणारे स्वामीजी म्हणायचे, अरे हे जे संकट येतात एवढ्या संकटावर मात करून माणसानं शिकायचं. कारण की हे देव लोक म्हणतात, हे आमचं गिराईक चाललं ना, याला जर ब्रह्मज्ञान प्राप्त झालं, याला जर आत्मज्ञान प्राप्त झालं, हे कशाला यज्ञ करीन, हे कशाला आमची भक्ती करीन, मुक्त होईल ना तो. मग आमचे कोणत्या दुकानदाराला वाटतं आपलं गिराईक दुसऱ्या दुकानावर जावं. आणि म्हणून ते काय करतात, विघ्न करत असतात. स्वामीजी असं सांगायचे. म्हणून हे काम क्रोधाधिक, हे देव काय करतात, विघ्न करतात. पण भक्ताजवळ विघ्न येत नाही. येत विघ्न न येती भक्तापाशी आधीच भक्त संरक्षणासी भक्ताचे चौपाशी अहर्निशी संरक्षिता. भक्तावर असणारे विघ्न येत नाही. देव सारखा तयारच असतो. गदा चक्र हातामध्ये घेतलेला आहे आणि असं थांबतो, पाहतो माझ्या भक्ताकडे कोण येतो. म्हणून त्यांच्याकडे असणारे विघ्न जात नाही. येत किंबहुना सांगत असताना नाथराया पुढं वर्णन करतात. म्हणतात त्या संकटामध्ये, त्या कामामध्ये, त्या क्रोधामध्ये ना त्याला भगवंत दिसतो. आणि मग जिथं भगवंत दिसतो तिथे भीतीची गरजच नाहीये. तुकोबारायांचं सुंदर प्रमाणे काम क्रोध लोभ स्वार्थ आणि अवघा माझा पंढरीनाथ सगळं असणारं देवच झाला. कामही देव, क्रोधही देव, लोभही देव आणि स्वार्थही देव, सगळं देव झाल्यावर मग भीती, पण कामापासून भीती वाटन का भक्ताला? भक्ताला काम हा काम न दिसता असणारा भक्ताला काम हा राम दिसतोय. अशी भक्तांची स्थिती झाली आहे. आणि असे असणारे तुमचे भक्त, त्यांना असणारा आम्ही संकट करणारे कोण आहोत. आणि मग अशा प्रकारे चिंतन केल्याच्या नंतर त्या ठिकाणी प्रश्न पुन्हा विचारतात, भगवंत रक्षण करणारा असूनही भक्तावर विघ्न येतात, तर मग जे सकाम भक्ती करतात, म्हणजे काहीतरी इच्छा ठेवून जे भक्ती करतात, त्यांचं कसं होतं? मग त्यांना देव विघ्न करत नाहीत का सकाम भक्ती करणाऱ्यांना? असा प्रश्न ज्यावेळेस, असा प्रश्न त्या ठिकाणी, म्हणजे असा प्रश्न राजा जनका तुला वाटेल असं असणारं कोण म्हणतं? आविर्होत्र नारायण म्हणतात, ध्रुवील नारायण म्हणतात. हा, ध्रुवील नारायण म्हणतात, राजा तुला असं वाटत भगवंताची भक्ती करणाऱ्यांना हे त्रास देव देतात, मग सकाम भक्ती करणाऱ्यांना, निष्काम भक्ती करणाऱ्यांना त्रास देतात, तर सकाम भक्ती करणाऱ्यांना हे त्रास देतात का नाही देतात? तर त्यावेळेस सांगत असताना नाथराया वर्णन करतायत, विषय काम धरोणी म्हणे इंद्रादी देवा बळीपूजनी जे भजने या गयजनी देव त्या लागुनी न करती. हे असणारे देव लोक जे आहेत ते सकाम कर्म करणाऱ्याला विघ्न करीत नाहीत, कारण की त्याला त्याच्यामध्ये प्राप्ती येणार. एखादा यज्ञ केला, इंद्राला आहुती द्यावीच लागते, बळीपूजनी आहुती द्यावीच लागते इंद्राला आहुती दिल्याशिवाय असणारं काम होत नाहीये. हे सकाम कर्म करणारे जे आहेत, सकाम कर्म माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं, अगा स्वर्गीची उर्वशी देखोणी जेवी मानुषी आणि वारत्या लावी ती आकाशी आगाची, हे सकाम कर्म आहे. म्हणा ती संसारी जन्मीचे यज्ञारी कर्म की मग स्वर्ग सुख भोगीचे म्हणून सकाम कर्म आहे. इंद्रादी देव असणारे याला काहीच करत नाही, कारण की त्यांचं त्याच्यामध्ये फायदा आहे, त्यांच्यामध्ये त्यांना त्यांचा आविर्भाव भेटतोय, ते त्रास देत नाही. नाद या एकादश स्कंदामध्येच वर्णन करत असताना सांगितलेलं आहे, भजन की यथा देवान देवापि तथैवतान छायेव कर्म सचिवा साधवो दीनवत्सलाः. यावर भाष्य करत असताना नाद सुंदर उभी या नाद भागवतामध्ये या आता बोललेल्या श्लोकावर देतात. नाद म्हणतात, जे जैसे देव यागी यजिजती तैस तैसे ते फळ त्या देती आणि न भजत्या ते विघ्न सुचिती ऐशी गती देवाची. नाथराया नाथ भागवतामध्ये चिंतन करतात, जे त्यांची भक्ती करतात, जे सकाम कर्म करतात, त्यांना असणारे त्या ठिकाणी हे देव लोक त्रास देत नाही. येत निष्काम कर्ण करणाऱ्यांना त्रास देतात, तर भगवंत त्यांचं रक्षण करतो. अशा प्रकारचं चिंतन सांगितलेलं आहे. म्हणून हे काम, हे क्रोध,
हे त्रास देणारे आहेत, हे आपल्या असणाऱ्या त्या ठिकाणी पदापासून आपल्याला बाजूला नेणारे आहेत. बरेच जण काम क्रोधाधिकांना आवरायचा प्रयत्न करतात पण आवरत नाही येत. कोणी कामाला आटपलं तर क्रोध असणारा आटपत नाही. नाथराय सुंदर पुढे वर्णन करतात, जे अपार सागर तरती ते गोष पदोदकी बुडती, तेवी मज कामा ते जिनोनी जाती, तेही नागवी जेती निज क्रोध. त्या ठिकाणी असणार काही जण असणार मज कामाते, माझ्या असणाऱ्या कामाला जिंकतात आणि कामाला असणारा जिंकून कामरूपी मोठा समुद्र असणारा पार करून येतात आणि असणाऱ्या गायीच्या पायाच्या जे चिखलामध्ये असा खड्डा पडतो तो क्रोधरूपी खड्डा, त्याच्यामध्ये बुडतात. काम जिंकतात पण क्रोधाला असणारे वशीभूत त्या ठिकाणी बरेच जण होतात. म्हणून असे असणारे काही जण आहेत क्रोधाला वशीभूत होणारे, क्रोधात नागवतात, कामात नागवतात. पण तुम्ही असे आहात, या दोन्हीमध्ये तुम्ही नागवले नाहीयेत. म्हणून खरंच तुम्ही आम्हाला जिंकलेला आहे असं काम त्यांची स्तुती करतो. ती स्तुती ऐकली आणि त्यावेळेस तिथं हजारो स्त्रिया उत्पन्न झाल्या, भरपूर स्त्रिया तिथं उत्पन्न झाल्या आणि स्त्रिया उत्पन्न झाल्याच्या नंतर कामाला मूर्छा आली. त्या ठिकाणी असताना क्रोध वसंत जीभ चाटू लागलेले आहेत, लाळ घालू लागलेले आहेत. अशी अवस्था त्यांची झाली त्या स्त्रियांकडे पाहून. आणि त्यावेळेस नारायण म्हणतात, यातील एक स्त्री तुम्ही असणार घेऊन जा. तुम्ही आदर सत्कार केला पाहिजे. अतिथी आहेत तुम्ही, आमच्या घरी आलात, तुमचा आदर सत्कार आमच्याकडून झाला पाहिजे. म्हणून काय करा, कोणती तरी असणारी स्त्री तुम्ही घेऊन जा. तुमच्या स्त्रियांपेक्षा कमी सुंदर दिसणारी घेऊन जा. तुम्हाला लाज वाटत असेल ते म्हणजे कमी सुंदर नाही तर मग बरोबरीची घेऊन जा. म्हणजे बरोबरीची नसेल तर मग जी आहे ती कोणती तरी एक ने आमच्याकडून सप्रेम भेट म्हणून. आणि मग त्यावेळेस कामाधिकांनी एक स्त्री त्या ठिकाणी निवडली, तिचं नाव उर्वशी. श्रीमद देवी भागवतामध्ये सांगितलेलं आहे, नारायणाच्या मांडीपासून उरु मांडीला म्हटलेलं आहे. उरु मांडीलाही म्हटलेलं आहे. तिची निर्मिती आहे म्हणून तिला त्या ठिकाणी उर्वशी म्हणायचं. नाथरायांनी व्याख्या वेगळी केली. नाथराय म्हणतात तिला उर्वशी का म्हणायचं, नारायणाची उरुस्पर्शी उभी होती नारायणापाशी, तिची नाव झाली तिशी म्हणती उर्वशी स्वर्णांगणा. त्या ठिकाणी असणार नारायणाच्या उरुना मांडीला खेटून ती उभी होती म्हणून तिला उर्वशी म्हणायचं असं चिंतन नाथराय सांगतात. अशी असणारी उर्वशी देवी त्या ठिकाणी उर्वशीला घेऊन गेलेले आहेत. पुढे त्या ठिकाणी द्रुमिल नारायण म्हणतात, हे राजा विदेहा, इंद्राकडे ते गेले, इंद्राकडे निघून गेले. इंद्राला ती सप्रेम भेट दिलेली आहे. राजा विदेहा, तुला शंका येईल, भावभक्तीने असणार भजन करणारे जे आहेत त्यांना इंद्राधिक असणार विघ्न करतात. अहो, नारायण आदी देव चैतन्य घन होते म्हणून त्यांच्यावर त्या विघ्नाचा काही प्रभाव झाला नाही. भाडे भोळे भक्त याच्यावर या विघ्नाचा प्रभाव होईल ना. मग त्याच्याकरता साधन काय, तर त्याच्याकरता साधन भगवंताचे नाम आहे. तुम्ही नाम घेतलं की तुम्हाला हे विघ्न काही करणार नाही. राम म्हटल्यावर विघ्न तुमच्या जवळ येणार नाही, विठ्ठल म्हटल्यावर विघ्न तुमच्या जवळ येणार नाही. कोणतंच संकट तुम्हाला त्या ठिकाणी त्रास देणार नाही. एवढी ताकद भगवंताच्या नामामध्ये आहे. वर्णन करतात, विघ्नासी भुलविले जेने संपूर्ण, तो नित्य स्मरता नारायण, आपदाकी विघ्न पळती जाण, भक्त संरक्षण हरिनामे. भगवंताच्या नावानं भक्ताचं संरक्षण होतं. ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये म्हणतात, ज्ञानदेवी मंत्र आणि हरिनामाचे शस्त्र. हे हरिनामाचं शस्त्र आहे. या शस्त्रानं कोणताच असणारा त्या ठिकाणी संकट आपल्याला येत नाही. द्रुमिल नारायण म्हणतात, आता मी तुला आणखीन पुढं काही अवताराची कथा सांगतो, ऐक. पुढे असणारे एकदा सनक, ज्यांना सनत कुमार आपण म्हणतो, ते 4 जण आहेत, त्यांना कुमार असं म्हणायचं. सनक, सनंदन, सनत कुमार आणि सनातन अशी 4 नाव आहेत. 4 भाऊ आहेत, लहानच आहेत, 5 वर्षाचे असतात ते कधीही बालक. त्यांनी एकदा ब्रह्मदेवाला योगाच्या संदर्भाने प्रश्न विचारला. ब्रह्मदेवाला उत्तर देता आलं नाही. त्यावेळी भगवंतांनी तिथं हंस अवतार धारण केला आणि हंस अवतार धारण करून त्या ठिकाणी असणारा त्याला उपदेश केलेला आहे. तो हंस अवतार असणार आहे. दुसरा आहे, ज्याच्या नावानं यमही थरथरा कापतो असे असणारे दत्त भगवान, 3 शिरे 6 हात, कया माझे दंडवत, काठी झोळी पुढे श्वान, नित्य जान्हवीचे स्नान. तुकोबाराजांचं वर्णन करतात. काशाय वस्त्रम करदंड धारणम, कमंडलम पद्मकरेण शंखम, चक्रम भूषदम भूषणाढ्यम, श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. असं ज्यांचं वर्णन आहे असे दत्त भगवंत, त्या दत्त भगवंताचा अवतार मी पुढे धारण केलेला आहे. पुन्हा सनकादिक अवतार आहे, तो धारण केलेला आहे मी. हे सनकादिक जे अवतार आहे 24 अवतारापैकी असणार आहे. पुढं द्रुमिल नारायण सांगतात, आमचे जे वडील आहेत, आमच्या वडिलांचं नाव असणार आहे ऋषभदेव. तो ऋषभदेव ही भगवंताचा अवतार आहे. मधुसूदन, भगवंताने पुढे मनुकैटभाला मारण्याकरता अवतार धारण केला.
शंकासुराचा वध करण्याकरता हयग्रीव नावाचा अवतार धारण केला, वेदाचं संरक्षण केलं. पुढे भगवंतानं असणार प्रलय काळामध्ये पृथ्वी म्हणून वनस्पतीचं रक्षण करण्याकरता त्या ठिकाणी मत्स्यावतार धारण केला. पुढं कुर्मावतार धारण करून समुद्र मंथनामध्ये त्या असणाऱ्या मंदार पर्वताला आधार दिलेला आहे. आणि भगवंतानी पुढे हरी अवतार धारण केला. तुम्ही आम्ही रामकृष्ण हरी वारकरी संप्रदायाचा आपला मंत्र आहे का नाही? रामकृष्ण हरी हा मंत्र आपल्याला सांगितलेला आहे. सोपा मंत्र आपला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी सगळ्यात भारी. राम माहिती आहे तुम्हाला, कृष्ण माहिती तुम्हाला, हरी माहिती आहे का तुम्हाला? हरी कोण? हरी कोणाला म्हणायचं? हरी कोणाला म्हणायचं? हरी अवताराचं चिंतन आलेलं आहे बरं का. हरी अवतारात कधी झाला? भागवतामध्ये वर्णन आले. तत्रापि जज्ञे भगवन हरिण्याम हरिमेधसः हरिरित्या रतो येण गजेंद्रो मोचितो ग्रहात. गजेंद्राला त्या असणाऱ्या मगरीपासून सोडवण्याकरता हरी अवतार झालेला आहे. हरिणी नावाची असणारी स्त्री, हरिमेधा नावाची ऋषी, त्यांची हरिणी नावाची पत्नी यांच्यापासून हरी अवतार झाला असं चिंतन श्रीमद भागवतामध्ये आलेलं आहे. किंवा हरी अवताराची व्याख्या संत श्रेष्ठ नाथ महाराजांनी आपल्या हस्तामलक नावाच्या ग्रंथामध्ये केलेली आहे. नाथराय म्हणतात, सकळ पापा ते संहारी या लागी बोलती नामे हरी, पाप पुण्य तिळ भरी आत्मसाक्षात्कारी उडीचे. त्या ठिकाणी उडीची नाथराया असणाऱ्या हस्तामलक ग्रंथामध्ये म्हणतात, सकळ पापा ते संहारी या लागी बोली जेती नामे हरी. सगळ्या पापाचा नाश करणारा तो आहे, म्हणून त्याला हरी म्हणायचं. त्या व्याकरणाच्या दृष्टीने पहा, हरती पापान, पापाचं हरण करणारा, पापाचा नाश करणारा असा तो असणारा हरी. हरी अवतार भगवंताने धारण केलेला आहे. पुढे त्या ठिकाणी मार्कंडेय महर्षींनाही, मार्कंडेय महर्षी एकदा भगवंताला म्हटले माया दाखवा, असंही चिंतन आहे. मग भगवान परमात्मा जे आहेत त्यांनी आब्रह्म जैसा आब्रह्म पूर्णोदकी तवे मार्कंडेय एकाकी. माऊली ज्ञानोबाराय प्रळय उदक आहे, प्रळय उदकाच्या पाण्यामध्ये त्या ठिकाणी गटकाळ्या असणाऱ्या महर्षी मार्कंडेय खातात आणि तिथं पाहतात एका पिंपळाच्या पानावर भगवान परमात्मा आहे. गोविंद दामोदर स्तोत्रामध्ये जे चिंतन एक श्लोक आहे पाहिला, तो श्लोक इथं लागू पडतो. करारविंदेण पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयन्तम वटस्य पत्रस्य पुटे शयानम बालम मुकुंदम मनसा स्मरामि. वटस्य पत्रस्य पुटे शयानम. त्या असणाऱ्या त्या ठिकाणी झाडावर, पिंपळाच्या पानावर भगवंत होते. त्यांच्या बरोबर श्वास आतमध्ये गेले, अनंत ब्रह्मांडाचं दर्शन झालं. पुन्हा पाहिलं, आश्रमात होते. चिंतन असणारं मोठं आहे. देवी भागवतात ही कथा आलेली आहे. शाळीग्रामाची असणारी पूजा त्या ठिकाणी ऋषी मंडळी करत होते. नळ नावाच्या वानरानं ते शाळीग्राम समुद्रामध्ये नेऊन टाकायचे. त्यावेळेसही असणारा अवतार धारण केलेला आहे. इंद्रानं वृत्रासुराला मारलं, त्यावेळेस त्याची ब्रह्महत्या नष्ट करण्याकरता काही असणारं कार्य भगवंताने केलेलं आहे. मूर नावाच्या दैत्याला मारण्याकरता मुरारी नावाचा अवतार भगवंताने केलेला आहे. भक्त प्रल्हादा करता अगा भक्तीची आथलेपणे दैत्य देवासी आणि लेवणे माझे नरसिंहत्व लेणे जयाची महिमे असं वर्णन माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये करतात. किंवा समर्थ म्हणतात, महाभक्त प्रल्हाद हा दैत्य कोळी जपे राम नामावळे नित्य काळी पिता पाप रोपे तया देखवेना जने दैत्य तो नाम मुखे म्हणेना. अशा प्रकारे हा भक्त प्रल्हाद त्याच्याकरता नरसिंह अवतार धारण केला. पुढे मोहिनी अवतार भगवंताने धारण केलेला आहे. याचा मोहिनी अवताराचा उल्लेख माऊली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीच्या शेवट केलेला आहे. त्रिभुवन एक पवित्र अनादि पंचक्रोशी क्षेत्र जेथ जगाचे जीवनसूत्र श्री महालयासे निवासी गावी. त्या ठिकाणी भगवंतानी समुद्र मंथनाच्या वेळेस दैत्याने अमृत धारण केलं, मोहिनी अवतार धारण केलं, अमृत घेतलं. राहू ज्याला स्वरभानू नावाचा दैत्य होता, नंतर राहू केतू नाव झालं आणि ती कळालं, त्याला चक्राने असणारं मस्तक त्याचं उडवलं आणि त्याच्या छातीवर असणारी मोहिनी मोहिनी भगवंत बसलेले आहेत. ते बसले कुठं? प्रवरा नदी संगम, मला वाटतं नेवाशाच्या जवळ प्रवरा नदी आहे. त्याच्या असणाऱ्या त्या ठिकाणी तोंडामध्ये अंगठा घालून अमृत काढलं, त्याची ती नदी प्रवरा आहे असं त्याचं चिंतन आलेलं आहे. याच असणाऱ्या नेवाशाला निधिवास अशा प्रकारचं ही जुनं नाव पाहायला भेटतं. त्या ठिकाणी मोहिनी राज आहेत. हा एक अवतार झालेला आहे. पुढे वामन अवतार भगवंताने घेतलेला आहे. पुढे असणाऱ्या भगवंताने परशुराम अवतार ही घेतला. त्याच्यामध्ये 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली. हय वंशाचा नाश केला. श्रीमद देवी भागवतामध्ये कथाभाग सविस्तर आलेला आहे. हय वंशाचा असणारा कशा प्रकारे नाश त्यांनी केला.
21 वेळाच पृथ्वी का निक्षत्रिय केली? भावार्थ रामायणामध्ये नाथरायांनी त्याचं कारण सांगितलं. त्याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी चामुंडा अस्त्राचा आघात माता रेणुकेवर सहस्रार्जुनाने 21 वेळा केला, म्हणून असणार त्या 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली. पुढे असणार मग त्या परशुराम अवतार झाल्याच्या नंतर राम अवताराचं चिंतन आलेलं आहे. आता राम अवतार त्यावेळेस बघा 3 अवताराचे प्रकार आपण पाहिले. मला मागे झालेले अवतार सांगा, चालू असलेले अवतार सांगा, पुढचे अवतार सांगा. मागे झालेले अवतार त्या ठिकाणी असणारे काय केलेले आहेत? सांगितलेले आहेत. मग आता चालू असलेला अवतार कोणता होता? ज्यावेळेस हे द्रुमिल नारायण जनकाला बोलताय त्यावेळेस कोणता अवतार चालू होता? नाथराया वर्णन करता येतं की राम अवतार चालू होता. तो अवतार मूर्तिमंत राया अद्याप असे वर्तत, हा संवाद त्रिता युगात द्रुमिल सांगत विदेहासी. ज्यावेळेस असणार राम अवतार चालू होता त्यावेळेसचा हा संवाद आहे. आणि मग रामायण सांगितलं. रामशस्त्र भृतामहम या पदावर माऊलींनी थोडक्यामध्येच रामायण सांगितलं 10व्या अध्यायात. किंवा आपणही थोडक्यामध्ये रामायण पाहू. अदो राम तपोवनाभिगमनम हत्वा मृगकांचनम वैदेही हरणम जटायुमरणम सुग्रीव संभाषणम वाले निर्दलनम समुद्रतरणम लंकापुरे दाहणम पश्चात रावण कुंभकर्ण हननम यतद्धि रामायणम. असं रामायण थोडक्यामध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. राम अवतार सध्या वर्तमान काळात चालू होता आणि आता असणार द्रुमिल नारायण भविष्यात कोणते अवतार होणार ते सांगू लागले. भविष्यामध्ये भगवंताचा कृष्ण अवतार होणार आहे. ते कृष्ण अवताराचंही वर्णन केलेलं आहे. तीही वर्णन आता नाथांनी सविस्तर केलं. किंवा वृष्णीनाम यादवस्मी आपलं असं वर्णन गीतेमध्ये हे आलेले वृष्णीनाम वासुदेवस्मी. त्या ठिकाणी पदावर माऊलींनी चिंतन केलं. तिथंही कृष्ण अवताराचं चिंतन थोडक्यात आलं. किंवा शास्त्रकारही एका श्लोकात कृष्ण अवताराचं वर्णन करतात. भागवताचे एका श्लोकात सांगतात. अधो देवकी देव गर्भ जननम गोपे ग्रहे वरदनम माया पूतन जीवतापहरणम गोवर्धनोद्धारणम हंसच्छेदनम कबरवादि हननम कुंदे सुतापालनम एतद् भागवत पुराण कथितम श्रीकृष्ण लीलामृतम. भागवताचं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. अशा प्रकारे कृष्ण लीला झाल्या. पुढे असणार किंवा संत वाङ्मयाच्या दृष्टीनं काग बगरिठा मारिले बाळपणी अवघी दैत्य खाणी बुडविली. अशा प्रकारे ही असणार काय केलेलं आहे? कृष्ण अवताराचं चिंतन सांगितलेलं आहे. पुढे भगवंताचा बौद्ध अवतार झाला. आता याच्यामध्ये असणारं पाहायला भेटतं या ठिकाणी जे नाथांनी वर्णन केलेलं आहे ते जर वर्णन पाहिलं नाथांचं वर्णन, नाथांनी काय वर्णन केलं? कैसे माधविले मत वेद विद्या मानित वेद विहिता नातळत तो जाण निश्चित महामोह. वेद मार्गाच्या असणाऱ्या विरुद्ध या ठिकाणी भगवंताने कार्यभाग केलेला आहे बौद्ध अवतारात. आता याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. बौद्ध अवतारामध्ये हे राक्षस काय करू लागले? यज्ञ करू लागले. यज्ञामध्ये बळी देऊ लागले आणि मग त्या असणाऱ्या जीवांची हिंसा वगैरे पाहून अहिंसा म्हणून असणारा बौद्ध अवतार त्यांनी धारण केला. कोणी? भगवंताने. हे एक मत आहे. नाथांच्या तशा ओव्या आहेत. अग्निपुराणामध्येही तशा प्रकारचं चिंतन आलेलं आहे. आणि पुन्हा दुसरा मुद्दा आपल्या संत वाङ्मयामध्ये सांगितलेला आहे. आम्ही कोण असणार झालेलो? बौद्ध अवतारी आम्ही झालो संत वर्णावया मात नामा म्हणे. बौद्ध अवतारामध्ये आम्ही संत झालो. तू कटावर कर ठेवून पंढरपुराला भगवान परमात्मा उभा आहे. तो बौद्ध अवतार संत वाङ्मयामध्ये त्याचं चिंतन आलेलं आहे. असा असणारा बौद्ध अवतार तोही भगवंताचा झाला. पुढे असणारा धर्माला ग्लानी धर्मावर संकट येतील म्हणून भगवंत असणारा पुढे कल्की अवतार धारण करणार आहेत. त्या कल्की अवतार महाभारतामध्ये त्याचं चिंतन आलेलं आहे. संभल नावाचं गाव आहे. विष्णू यशस नावाचा ब्राह्मण आहे. त्याच्या घरी असणार भगवान त्या ठिकाणी कल्की रूपाने अवतार धारण करते असं चिंतन महाभारतामध्येही आलेलं आहे. अग्निपुराणामध्येही भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी भगवंताने ते चिंतन त्या ठिकाणी अग्नि भगवंताने सांगितलेलं आहे. अशा प्रकारे हे भगवंताचे अनेक अवतार झालेले. देवाचे अवतार किती सांगताच येत नाही. देवाचे गुण सांगता येत नाही. देवाचे अवतार सांगता येत नाहीत राजा. भगवान परमात्मा काय आहे? अरे अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरे शंख चक्र गदा पद्म सहित करी. भगवान परमात्माचे अनंत अवतार आहे. असे अनंत अवतार धारण केले. अनंत अवतार घेशी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. असा तो भगवान परमात्मा. त्याचे अनेक अवतार या ठिकाणी सांगितले. 24 अवतार सांगायचा प्रयत्न केलेले. प्रामुख्याने 10 अवतार आहेत. अशा असणाऱ्या अवताराचं चिंतन सांगतायत. आणि पुढे असणार राजा त्या ठिकाणी प्रश्न करील की अभक्ताची गती काय होईल?
या अवतारांची भक्ती करणाऱ्यांचं ठीक आहे, पण अभक्तांची नेमकी गती काय होईल? आणि या प्रश्नाचं उत्तर पुढे चमस नारायण त्या ठिकाणी पुढच्या 5व्या अध्यायामध्ये देतील. तेही चिंतन असणार त्या ठिकाणी उद्या आपल्याला ऐकायला भेटणारच आहे. पुन्हा नाथ या कथेचा परिहार करत असताना सांगतात, समाप्ती सांगता करत असताना म्हणतात, हे जे सांगतोय हे असणारच. खरं सांगायचं म्हणजे मी सांगत नाही असं नाथ म्हणतात. आता जिथं नाथच म्हणतात मी सांगत नाही, तिथं तेच भागवत घेऊन सांगणारे आपण मग म्हणायचं का हे मी करतो? हे करून घेणारे भगवान आहेत. नाथ राय उदाहरण सुंदर देतात बरं का. अंगिवारी आणि संचरणे घुमारा घुमू लागे तेने टीव्ही एका जनार्दने कविता करणे निजांगे. एखाद्याच्या अंगात वार शिरत नाथराय म्हणतात, आणि वार शिरल्यावर ते डुलत का ते वार त्याला डोलीत कोण? त्याला ते वार डोलीत, ते नाही डुलत. तसं हे जे कलय सगळं हे जर बोलतोय मी नाही बोलत बरं का, भगवंत माझ्याकडून बोलून घेतोय. नाथ महाराज माझा नाथ आहे, माझे गुरु जनार्दन स्वामी माझ्याकडून हे कवित्व करून घेत आहेत. अशा प्रकारे असणार परिहार देऊन या ठिकाणी नाथराय या अध्यायाला पूर्ण विराम देतात. इति श्रीमद भागवते महापुराणे एकादश स्कंदे निमिजायंत संवादे एकाकार टीकायाम चतुर्थोध्याय. अशा प्रकारे असणार नाथरायांचा हा श्रीमद खांबदिला भागवत आपल्या असणाऱ्या उपक्रमामध्ये ही सेवा करायचा प्रयत्न केला. मी सर्व श्रोतृ वर्गाची या ठिकाणी हात जोडून असणारी क्षमा मागतो. काही तांत्रिक अडचणीमुळे मला वेळेवर या ठिकाणी उपस्थित राहता आलं नाही. आपला अमूल्य असा वेळ या ठिकाणी असणारा जवळजवळ अर्धा तास गेला असेल, त्याबद्दल मी सर्व श्रोतृ मंडळांना असणारी या ठिकाणी माफी मागतो. तसेच जे आयोजक मंडळी आहे उदार अंतकरणाने आपणही मला माफ करतात अशी अपेक्षा मी या ठिकाणी बाळगतो. बोली लिहिले पुरे वेळी वाकुळी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. झालेली सेवा वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज देह योगी यांचे असे पंढरीशी पांडुरंग परमात्मा त्यांच्या चरणी ही सेवा समर्पण करतो. तसं ज्ञानदेवी रचिला पाया ते बहिणी फडकती ध्वजा इथपर्यंतची जी संत मांदियाळी आहे या सर्व संत मांदियाळींच्याही चरणी मी नतमस्तक होतो. नंतर असणार या संसार सागरामधून तरुण जाण्याकरता ज्यांच्याशिवाय पर्याय नाही सद्गुरु वाचोनी संसारी तारक नशेची निष्ठंक आणकोणी असे असणारे सद्गुरु महाराज त्यांच्याही चरणी मी या ठिकाणी नतमस्तक होतो. आमचे परमपूज्य आदरणीय प्रातस्मरणीय गुरुवर्य हरिभक्त परायण श्री विष्णुदास नामदेवजी बाबा ढवळे चारठाणकर श्री क्षेत्र चारठाणा तालुका जिंतूर जिल्हा परभणी. तसेच परमपूज्य परमहंस परिव्राजकाचार्य स्वामी श्री भारतानंदजी श्री क्षेत्र होळ संस्थान स्वामीजींच्याही चरणी नतमस्तक होतो. तसेच आळंदीतील संस्थेतील आमचे गुरुवर्य मंडळी त्या सर्व गुरुवर्य मंडळींच्याही चरणी मी नतमस्तक होतो. आणि आमचे आई वडिलांच्याही चरणी मी नतमस्तक होतो. आणि असणारी ही वाक पुष्परूपी असणारी ही सेवा त्या सर्व संत मांदियाळी भगवंताच्या चरणी ही असणारी मी समर्पित करतो. पुनश्च असणार त्या आयोजकांच्या असणारे मी या ठिकाणी क्षमा मागतो आणि धन्यवाद त्या ठिकाणी मी म्हणतो. एवढा असणारा हा आपला मोठा उपक्रम आणि एवढ्या मोठ्या असणाऱ्या उपक्रमामध्ये माझ्यासारख्या असणाऱ्या एका छोट्या साधकाला आपण ही सेवा दिलेली आहे. त्या प्रकारे सर्व याबद्दल सर्व असणाऱ्या आयोजक मंडळींचे असणारे या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि काही जर चूक झाली असेल बोलता बोलता माझ्या शब्दरूपी शस्त्रानं कोणाच्या हृदयरूपी पटलावर जर आघात झाला असेल तर असणार उदार अंतकरणानं आपण मला क्षमा करताल अशी अपेक्षा बाळगतो. याच ठिकाणी असणार मी सेवेला पूर्ण विराम देतो. हरये नमः हरये नमः हरये नमः. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांत ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.